आज जो आपण हा डेमो क्लास घेतलेला आहे याचं जे काही आहे मूळ कारण आहे की ज्या लोकांना हस्तरेषा शास्त्र हे शिकायचंय, समजून घ्यायचंय, भले मी काहींना सेवेसाठी म्हणा, एक छंद म्हणून, ज्या लोकांना प्रोफेशनली यामध्ये शास्त्रामध्ये आवड आहे, अशा तीनही वर्गातील लोकांसाठी आपण हा डेमो क्लास ठेवलेला आहे. तर सुरुवात म्हणजे यामध्ये आपण काही मुद्दे ग्रुपवर टाकले होते बघा, की ज्या लोकांना सुरुवात करायची आहे पण समजत नाहीये कुठून पामिस्ट्री शिकायला पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे, तर ते आपण पहिले बघणार आहोत. दुसरं, पामिस्ट्री हस्तरेषा शास्त्र म्हणजे काय, तर माझ्या सगळ्या पॉडकास्टमध्ये सांगत असतो मी, आणि ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की हातावरून व्यक्तीचं जे काही हम्म. आहे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, जे काही भविष्य शुगर आहे ते सर्व काही तुम्ही कॅल्क्युलेट लागल. करता येतं. ते कॅल्क्युलेट करणे म्हणजे हस्तरेषा शास्त्र होय. बरोबर. जर ते तुम्हाला शिकायचं असेल सोप्या पद्धतीने, कारण सामुद्रिक शास्त्रामध्ये एवढे काही डिपार्टमेंट आहे, एवढे वेगवेगळे शास्त्र आहेत. कुंडली आहे म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी आहे, अंकशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, टॅरो कार्ड, हिलिंग, कितीतरी वेगवेगळे शास्त्र आहेत. माझ्या मते, कारण मी या शास्त्राचा एक विद्यार्थी, एक अभ्यासक आहे, त्यामुळे माझ्या मते लवकरात लवकर प्रिडिक्शन देण्यासाठी हस्तरेषा शास्त्र हे अतिशय उपयुक्त आहे. जी काही माझा इंटरेस्ट जो आहे या शास्त्रामध्ये आहे, त्यामुळे पटापट जे अशा काही ट्रिक असतात त्याद्वारे आपण व्यक्तीचं जे काही आहे प्रिडिक्शन देऊ शकतो, किंवा त्याच्या अडचणी समजून घेऊ शकतो, त्याच्यावरती त्याला उपाय देऊ शकतो. तर ह्या शास्त्राला मी म्हणून जास्त महत्व देतो. बरोबर. कोणतंही शास्त्र कमी नाही, कोणतंही शास्त्र जे काही आहे त्याच्यामध्ये त्रुटी नाहीये. प्रत्येक जी काही गोष्ट आहे ती अभ्यासकावर अवलंबून असते. त्या शास्त्राचा अभ्यासक किती पारंगत आहे याच्यावर त्याचे प्रिडिक्शन ठरतात. बरोबर. तर सुरुवात जी आहे हस्तरेषा शास्त्र शिकून त्यातून प्रिडिक्शन देण्यासाठी माझ्या मते एक पॅटर्न अति महत्वाचा असतो. तो म्हणजे व्यक्तीच्या हाताचा रंग बघणे, त्याचा आकार बघणे, हाताचा शेप कोणत्या टाईपचा आहे. पुस्तकांनुसार जर आपण गेलो तर जलतत्वाचा हात, अग्नितत्वाचा हात, वायुतत्वाचा हात, असं खूप काही डीप मध्ये आणि क्लिष्ट लँग्वेज मध्ये जे काही आहे ना, त्यामध्ये उल्लेख केला जातो. ते वाचन जर कराल तुम्ही तर ते कंटाळवाणं होतं, किंवा लक्षात ठेवण्यासाठी जे आहे ना तो खूप मोठा सिलेबस होतो. कांदे होते. एकदम सरळ, साध्या, सोप्या पद्धतीने जे काही आहे ना ते आपण ह्या कोर्समध्ये ऍड केलेलं आहे. रंग, आकार, वेगवेगळ्या प्रकारचे हाताचे आकार असतात. हा? चौकोनी असतो, आयताकृती असतो, मांसल हात असतो, मग दे ना. असे काही तुम्ही गुणधर्म कुठं असतात. उद्याला. तेही आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर बोटांवरती सुद्धा बऱ्याच काही कॅल्क्युलेशन आपल्याला देता येतात. त्यातलं जे काही एक डेमो मध्ये आपण ऍड केलेलं आहे, बोटांचे वेगवेगळे गुणधर्म असतात. तसं जसं कुंडलीमध्ये 9 ग्रह असतात, तसंच आपल्या हातावरती सुद्धा 9 इंचवटे असतात. त्यांना पर्वत किंवा ग्रह संबोधिलं जातं. बरोबर. मुख्य रेषा ज्या डोळ्याने आपल्याला दिसतात त्या मुख्य रेषा असतात. काही उपरेषाही हातावरती असतात. तसंच शुभ अशुभ चिन्ह हातावरती असतात. ते कोणकोणत्या टाईपचे असतात, त्याचे काय गुणधर्म असतात, तेही या सिलेबसमध्ये आहे. चिन्हांच्या बाबतीमध्ये, रेषांच्या बाबतीमध्ये बरेच काही भ्रम लोकांच्या मनामध्ये असतात. ते तुमच्याही असणार आहेत. तेही आपण आज डिस्कस करणार आहोत. कोणते चिन्ह जे आहे फळ देणारे असतात, त्याचे काय गुणधर्म असतात तेही आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हातावर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असतात. तिळांचेही महत्व असतं. ते काय आहे, वेगवेगळे वलय हातावरती असतात, वेगवेगळे लूप हातावरती असतात. हे सर्व या सिलेबसमध्ये आहे. ज्या व्यक्तीला हस्तरेषा शास्त्राचं शून्य ज्ञान आहे ती सुद्धा व्यक्ती हा पूर्ण कोर्स करून, कारण हा ऍडव्हान्स लेवलचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये खूप बारकाईने कुठेही, जसं आज मी बघतोय भारतामध्ये, महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये, एक व्हाईट बोर्ड वरती हाताची अशी जे काही आहे पंजा ड्रॉ केला जातो, आणि त्यावरती बरेचसे लोक जे काही शिकवतात किंवा त्याच्यावर रील, युट्यूब, ती हस्तरेषा शास्त्राची माहिती देतात. तर तसं न करता सचित्र मानवीय हाताचा जे काही पंजा आहे त्यातल्या रेषा, चिन्ह, पर्वत, बोट, तीळ, वलय, सगळं काही या सिलेबसमध्ये तुम्हाला ह्युमन पाम वरती शिकवलं जाणार आहे. बरोबर. ते आता तुम्ही सिलेबस ज्या वेळेला मी स्क्रीन शेअर करेल तुम्हाला त्या गोष्टी दिसूनच येतील. बरोबर.
पूर्ण कोर्स आपण इथे हे करू शकत नाहीये 2 तासामध्ये. पण जेवढ्या गोष्टी आपल्याला कव्हर करता येतील तेवढ्या गोष्टी आपण तुमच्या प्रश्नांद्वारे आणि जो आपला पॅटर्न आहे त्याद्वारे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर? तसंच आपल्याकडे जे आहे 2 प्रकारे विश्लेषण केलं जातं. आत्ताच कोणीतरी मला वाटतं शिंदे साहेबांनी विचारलं. आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे हस्तरेषा विश्लेषण केलं जातं. ऑनलाईन म्हणाल तर ऑनलाईनमध्ये तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख, वय माहिती असेल तर वय, ह्या 2 गोष्टी. तिसरं म्हणजे तुमचे प्रश्न, हेल्थ, वेल्थ, जॉब, बिझनेस, मॅरेज, फॉरेन सेटलमेंट, कोर्ट मॅटर, व्हॉटएव्हर जे असतील ती प्रश्नांची यादी पाठवायची. त्यानंतर आमच्याकडून तुम्हाला डेमो फोटो पाठवले जातात. तळ हाताचे जे काही फोटो आहे कशा प्रकारे घ्यायचे, कोणत्या मोबाईलने घ्यायचे, कुठलं लिक्विड लावायचं. जनरली कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल हातावरती आम्ही लावायला सांगत असतो. दुसरं म्हणजे उजाला नीळ येते, नीळ हातावरती आम्ही लावायला सांगतो. दोन्हींचेही डेमो फोटो तुम्हाला पाठवले जातात. बरोबर? ते डेमो फोटो तुम्हाला मिळाल्यानंतर त्या प्रकारे तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटो टाकायचे असतात. ते आले की तुमचं विश्लेषण होतं. विश्लेषण म्हणजे जो आपला पॅटर्न आहे, रंग, आकार, बोट, पर्वत, रेषा, चिन्ह, त्याद्वारे मार्किंग करून तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं जातं. तुम्हाला इयरफोन कनेक्ट करून फक्त एक 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 फोटो बघायचा आहे. त्यावरती एक्सप्लेन करताना तुमच्या प्रश्नांची उत्तरही तिथं दिले जातात आणि जिथं अडचणी आहेत त्याच्यावरती तुम्हाला ज्या आवश्यक उपाय आहे तेही सुचवले जातात. ऑफलाईन म्हणाल तर ऑफलाईन म्हणजे मग कार्यालयामध्ये इथं ऑफिसमध्ये येऊन तुमच्या हाताची फोटोग्राफी केली जाते आणि इन्स्टंट लगेच ताबडतोब विश्लेषण दिलं जातं. तर ही ऑफलाईन प्रोसेस आहे. बरोबर? आपण आता जाऊया हस्तरेषा शास्त्राकडे. बरोबर? बऱ्याचशा लोकांनी खूप सुंदर सुंदर प्रश्नही विचारलेले आहे. प्रश्नांवरती आपण येणार आहोत. तर पहिले आपण जे आहे, मी स्क्रीन शेअर करतो आता. हस्तरेषा शास्त्र काय आहे ते समजून घेऊ. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? थंब देऊन टाका फक्त. हो सर. येस. ते बघा, हस्तरेषा शास्त्रातून आपण काय काय गोष्टी जाणू शकतो. व्यक्तीचं जे काय आहे स्वभाव, त्याचा स्वभाव जो आहे तो उत्तमरित्या आपण जाणू शकतो. जसंही हात बघा, कोणता व्यक्ती शांत आहे, कुठला व्यक्ती रागीट आहे, कुठला व्यक्ती लाजाळू आहे, कुठला स्पीडमध्ये निर्णय घेणारा आहे किंवा कुठल्याला निर्णय घ्यायला वेळ लागतो, असे वेगवेगळे स्वभाव व्यक्तीचे असतात. तर पहिलं जे आहे व्यक्तीचा स्वभाव आपण उत्तमरित्या जाणू शकतो आणि त्यातले 2-3 पैलू जरी त्याला सांगितले तर व्यक्ती प्रचंड इम्प्रेस होणार आणि पुढचे जे काही त्याचं विश्लेषण आहे त्यामध्ये अजून जास्त गुंतत जातो तो. बरोबर? कारण पहिलं त्याचे स्वभाव जर त्याला कळाले की हा बरोबर ह्याच पॅरामीटरमध्ये मी आहे तर ते इथं समजतं. दुसरं, मानसिक स्थिती, व्यक्तीची मेंटल स्टेट जे आहे किंवा मनस्थिती काय आहे करंट सिनेरिओमध्ये, चालू कालावधीमध्ये त्याची मनस्थिती काय आहे हे सुद्धा आपण उत्तमरित्या जाणून घेऊ शकतो. कारण 90 ते 95% केसेसमध्ये काय होतं, ज्या वेळेला व्यक्तीला हेल्थ, वेल्थ, जॉब, बिझनेस, मॅरेज, कोर्ट मॅटर, कुठल्या ना कुठल्या अडचणींचा जो काही कालावधी असतो तेव्हा ते आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करतात किंवा येतात. बरोबर? 5-7% लोक असे असतात की काही नवीन घर घ्यायचं, पर्चेसिंग करायची, इन्व्हेस्टमेंट करायची, अशा काही गोष्टी असतात त्या कालावधीत येतात. पण 95% जे लोक आहे अडचणीत असल्यानंतर आपल्याकडे येतात. तर त्याला अडचण कुठे आहे, एक्झॅक्ट काय कारण आहे त्याच्या अडचणीचं, जॉब जाण्याचं म्हणा किंवा हेल्थ खराब होण्याचं, आजारपणाचं, अपघाताचं किंवा पैसा अडकण्याचं, तेच आपल्याला समजलं पाहिजे. तर ते हातावर कुठं कुठं ते कॅल्क्युलेशन असतात, ते आपण उत्तमरित्या त्याला प्रिडिक्ट करू शकतो. सर्वात महत्वाचा तिसरा पॉईंट बघा, फायनान्शियल अप डाऊन. जसं मी म्हटलो, आर्थिक बाबतीमध्ये जेव्हाही व्यक्ती अडकतो, जेव्हाही त्याचा जॉब जातो किंवा बिझनेसमध्ये काही अडचणी निर्माण होतात, करिअरमध्ये त्याला अडचणी निर्माण होतात, त्यावेळेला सुद्धा व्यक्ती आपल्याकडे जे आहे येताना दिसतो. हेही त्यांचे प्रश्न असतात. करिअर ग्रोथ हेही जाणून घेण्यासाठी बरेचसे लोक जे आहे ते उत्सुक असतात की माझं प्रमोशन कधी होईल, इन्क्रीमेंट कधी होईल. इवन सरकारी जॉबकडे आपल्या लोकांचा जो आहे, भारतीय लोकांचा खूप जास्त कल असतो. एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, अशा कितीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. त्याच्यामध्ये मला यश कधी मिळेल किंवा जर मी अधिकारी आहे तर प्रमोशन का होत नाहीये, इन्क्रीमेंट का होत नाहीये, पुढचं पद जे आहे ते जाणून घेण्यासाठी सुद्धा लोक आपल्याकडे येतात.
त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे डिप्रेशन पिरियड. या ग्रुपमध्ये आता जे जॉईन झालेले आहेत असा कोणीही व्यक्ती नसेल की त्याच्या जीवनामध्ये भले तो 30 वर्षाचा असेल, 40-60 वर्षाचा असेल, की डिप्रेशन पिरियड त्याच्या जीवनामध्ये अडचण किंवा मानसिक जे काही आहे ताणतणाव दडपण त्याच्यावर आलं नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव येतात, तर त्याचं सुद्धा रिझन आपण इथं बघणार आहोत. जनरली जीवन रेषेला जेव्हाही राहू रेषा कट करते त्या कालावधीमध्ये व्यक्ती प्रचंड डिप्रेस होत असतो. कारण राहू म्हणजे फक्त मुंडका आहे. राहू आणि केतूची स्टोरी तुम्हाला माहिती असेल तर राहू म्हणजे फक्त मुंडकं आहे, शिर आहे. सेन्सेस सगळे राहूकडे, पाहणे, ऐकणे, स्पर्श, गंध, सगळे काही सेन्स आहे. पण शरीर नसल्यामुळे तो भ्रम जास्त माइंडमध्ये निर्माण करतो. बरोबर. तर डिप्रेशन कधी येतं व्यक्तीला तेही हातावरून आपण जाणून घेऊ शकतो. भाग्योदय, हे बघा जनरली भाग्योदय हा जे काही आहे शब्द हा भारतामध्ये वापरला जातो. फॉर्च्यून राईज विदेशी लोक म्हणतात की भाग्योदय कधी होईल व्यक्तीचा. भाग्योदयाचा अर्थ आहे की त्याच्या जीवनामध्ये भरभराट, जे काही त्याचे स्वप्न असतील, जॉब असेल, बिझनेस किंवा मॅरेज आहे, प्रॉपर्टीज आहे, थोडक्यात सांगायचं तर आर्थिक गोष्टीवरती इथं जास्त जोर असतो व्यक्तीचा. फायनान्शियल ग्रोथ कधी होईल त्यालाच आपण भाग्योदय म्हणतो. एकदा की व्यक्ती कमवायला लागला तर घरं घेणं, गाड्या घेणं, इन्व्हेस्टमेंट करणं, फॉरेन टूर्स करणं हे सगळ्यांचे स्वप्न असतात. तर ते बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये जे आहे ना एक ठराविक कालावधीनंतर खूप झपाट्याने वाढताना दिसतं, तर त्याला आपण भाग्योदय म्हणतो. तर तो सुद्धा आपण उत्तमरित्या याच्यावरून प्रेडिक्ट करू शकतो की या कालावधीपासून तुमच्या जीवनामध्ये आर्थिक भरभराट दिसून येईल. राहिला विषय आता लग्न. हे बघा मॅरेज आणि रिलेशन. पहिलं तर विवाह. विवाहाच्या बाबतीमध्ये आपण सर्व बघत असाल जनरली ह्या 10 ते 15 वर्षामध्ये विवाहाचं एज जे आहे ते खूप पुढच्या लेवलवरती गेलेलं आहे. पूर्वी 18, 20, 22, 24 या कालावधीमध्ये मॅक्सिमम विवाह व्हायचे, मॅक्सिमम. परंतु ह्या 15 साधारणतः या 15 ते 20 वर्षात लग्नाचं नॉर्मल वय जे आहे ते मुलींचं सुद्धा, मुलं मुली यात असं कुठलाही भेदभाव नाहीये. मुलींचं सुद्धा 24-25 नंतर आमच्याकडे ते 30-30, 35-35, 40-40 पर्यंत सुद्धा येतात. आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा, मुलांचं तर मी जनरली 28 किंवा 30 प्लसच बघतो. 30 प्लस बघतो. खूप कमी असतील की जे बिलो 30 त्यांचं मॅरेज किंवा विवाह होताना दिसून येतं. तर ते सुद्धा आपण या कोर्समध्ये सगळे डिटेल्स आहे. एकदम अचूकरित्या आपण त्यांना प्रिडिक्ट करू शकतो की ह्या कालावधीमध्ये तुमचे विवाहाचे योग आहे. याच्या बाबतीत काही भ्रम सुद्धा आहेत लोकांचे हस्तरेषा शास्त्रांच्या बाबतीमध्ये, ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. युट्यूबवर, रील्सवर तुम्ही बरेच चिन्ह बघितलेले असेल. एम साईन, एक्स साईन, मनी ट्रायंगल किंवा वेगवेगळे चिन्ह लोक निर्माण करतात आणि व्ह्यूज आणि लाईक्स वाढवण्यासाठी जे आहे तिथं ते अपलोड करत असतात. तर ओरिजिनल चिन्ह कोणते असतात, त्यांचे काय गुणधर्म असतात, ते सुद्धा ह्या कोर्समध्ये कम्प्लीट ऍड केलेलं आहे. बरोबर. तर सुरू करू आपण. हे बघा बेसिक गोष्ट, सर्वात महत्वाचं जे म्हणजे आपल्याला जे काही हातावर बघायचं असतं, रंग आकार आपण म्हटलो, पण त्याचबरोबर कोणत्या बोटाला काय नाव आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिले म्हणजे अंगठा, हा सर्वांना माहिती आहे. तर्जनी, ही जी काही तर्जनी आहे हिला आपण इंडेक्स फिंगर सुद्धा म्हणतो. इंग्लिशमध्ये इंडेक्स फिंगर म्हणतात, मराठीत तर्जनी. त्यानंतर मध्यमा, त्यानंतर अनामिका म्हणजे रिंग फिंगर, आणि कनिष्ठा म्हणजे करंगळी. असे 4 बोटांची नावं असतात. हातावर मुख्य ज्या रेषा असतात ती म्हणजे हृदय रेषा. हे बघा तशा बऱ्याच रेषा असतात, पण मुख्य ज्या आपल्या डोळ्याने दिसतात इमिजिएट आपण पाहू शकतो, हृदय रेषा. दुसरी आहे मस्तक रेषा. तिसरी आहे जीवन रेषा. चौथी आहे धन रेषा. आणि 5वी आहे व्यापार रेषा. 6वी इथं सूर्यरेषा सुद्धा असते, ही पण मुख्य रेषांमध्येच काउंट केली जाते. तर ह्या मुख्य रेषा हातावरती असतात. आता याचे उद्गम, याचे जे काही आहे बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत तुम्हाला कितीतरी युट्यूबवर मिळतील, पण यातले चढ उतार जे काही आहे ते खूप कमी जे काही अभ्यासक आहेत त्यांनी युट्यूबवर किंवा कुठल्याही सिलेबसमध्ये ऍड केलेले आहेत. चढ उतार समजणं अति महत्वाचं असतं. उद्गम कुठून आहे तर तुम्ही बऱ्याचदा पाहिलेलं असेल बघा, चंद्र पर्वताहून जर धनरेषा असेल तर विदेशाशी कनेक्शन, याचं जे काही आहे फॉरेनशी जे काही आहे संबंध राहील, दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या देशामध्ये याचा जॉब बिझनेस राहील, बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या जातात.
पण जीवनामध्ये धनरेषा खराब कधी, दूषित कधी होईल किंवा तिच्यावर कट कुठं आहे, कुठून कुठपर्यंत तो कालावधी त्याचा जो काय आहे, आर्थिक अडचणीचा आहे, कर्जाचा आहे, फायनान्शियल स्ट्रगलचा आहे, हे कॅल्क्युलेट करताना मी अजूनही जे काय आहे बऱ्याचशा लोकांना अडचणी पाहतो. बरोबर, ते प्रॉपर कॅल्क्युलेट केलं जात नाही. तर तेही दिसतं. जीवनरेषेचं वय जे आहे, वयाच्या बाबतीमध्ये भारतामध्ये प्रचंड भ्रम आहेत. जीवनरेषा जर एज कॅल्क्युलेशन करायचं तर तेही या सिलेबसमध्ये ऍड केलेलं आहे आपण. तर बोट आणि रेषा या प्रकारे इथं आहेत. त्यानंतर पुढचं जे आहे ग्रह, जे नवग्रह आपण म्हटलो, हस्तरेषा शास्त्रामध्ये जे नवग्रह असतात हे बघा, तर्जनीच्या खाली जे आहे हा गुरु पर्वत असतो, मध्यमेच्या खाली इथं शनी पर्वत असतो, अनामिकेच्या खाली सूर्य पर्वत असतो आणि करंगळीच्या कनिष्ठेच्या खाली बुध पर्वत असतो. हे 4 पर्वत वरती असतात. 2 मंगळ जे आहे ते आपल्या हातावर असतात. हे बघा, गुरुच्या खाली हा जो पार्ट आहे हा अंतर्गत मंगळ आहे. बुधाच्या खाली हा जो आहे म्हणजे 180 डिग्रीवर हा बाह्य मंगळ असतो. मंगळाच्या खाली इथं चंद्र पर्वत असतो. मनगटाच्या डाव्या बाजूचा भाग हा चंद्र पर्वत आहे. अंगठ्याच्या खाली हा एवढा मोठा शुक्र पर्वत असतो आणि राहू आणि केतू हे समोरासमोर असतात. हाताचा जो सेंटर पार्ट आहे इथं राहू असतो आणि मनगटाचा ह्या पार्टमध्ये इथं केतू असतो. तर ही नवग्रहांची सेटिंग असते. ते बघूनही आपण जे काही आहे प्रिडिक्शन देत असतो. तर ते महत्वाच्या गोष्टी असतात. बरोबर. आता भारतामध्ये जी काही पामिस्ट्री केली जाते तर ती कुठल्या प्रकारची असते हेही आपण जाणून घेणार आहोत. हे बघा, पामिस्ट्री हस्तरेषा शास्त्र जे अपडेट आणि अपग्रेड होत आलं आपल्याकडे, तर सुरुवातीला जे आहे डोळ्याने बघितलं जायचं. हात हात पाहून जे काही आहे फक्त हात त्याचं वर्णन करून निरीक्षण करून आहे ना प्रिडिक्शन दिलं जायचं, जे काही अडचणी असतील त्या बाबतीमध्ये. पण आता हे शास्त्र जे काही आहे किंवा ही पद्धत जी आहे, शास्त्र म्हणण्यापेक्षा ही पद्धत ही आउटडेटेड झालेली आहे. डोळ्याने फक्त आपल्याला 20 ते 25% जे काही आहे ते प्रिडिक्शन आपण करू शकतो. त्यानंतर मॅग्निफाईंग ग्लास, बऱ्याच जे काही आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की असा मॅग्निफाईंग ग्लास जो असतो, या मॅग्निफाईंग ग्लासने लोक जे आहे असं हातासमोर पुढे मागे करून जे आहे ते विश्लेषण किंवा ऑब्झर्वेशन करताना तुम्हाला दिसतात. याने सुद्धा 30 ते 40% आपण प्रिडिक्शन देऊ शकतो. पुढचं जे काही प्रोसेस आहे ती म्हणजे हाताचे ठसे घेणे. हातावरती जे काही आहे निळ लावून रोलरने म्हणा किंवा याच्याने एका कागदावरती ना असे ठसे घेतले जातात. तर याच्यात सुद्धा 50 ते 60% प्रिडिक्शन देता येतं. कारण रेषांचे चढ उतार जे आहे ते याच्यात दिसत नाही. इवन उंचवटे जे आहे उंचवट्यांची सेटिंग सुद्धा इथं प्रॉपर कळत नाही. त्यामुळे सध्या एकमेव प्रभावी माध्यम जे आहे ते म्हणजे मोबाईल आहे. मोबाईलद्वारे फोटोग्राफी करून आपण उत्तमरित्या प्रिडिक्शन देऊ शकतो. बरोबर. त्यानंतर हातावर जे काही आहे वेगवेगळे रंग असतात. त्यापैकी जर आपण म्हणाल तर जनरली शुभ जो रंग आहे तर एका रंगाविषयी आपण चर्चा करणार आहोत, तो म्हणजे गुलाबी रंग. हे बघा, ज्याही व्यक्तीचा जॉब असो किंवा व्यापार करणारा असो, सेलिब्रिटी असो, राजकारणी असो, गुलाबी रंग जर असेल हातावरती, तुम्ही आपल्या हातावरती बघू शकता. आता रात्री दिसेल न दिसेल, ज्याही व्यक्तीचा गुलाबी रंग असतो हातावर, तर असे जे काय आहे हे खुशमिजाज म्हणजे हॅपी मूडचे व्यक्ती असतात. दुसरं, एक्सपेन्सिव्ह खर्च जे काय आहे प्रचंड करताना दिसून येतात. याच्या मागचं रिझन म्हणजे मनी फ्लो, पैशाला आकर्षित करणारा हा रंग असतो. माता लक्ष्मीचा फ्लो जो असतो, माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसून येतो. त्यामुळे सर्वात महत्वाचं फायनान्शियल कंडिशन असते. ज्याच्याकडे पैसा स्टेबल आहे, मनी फ्लो चांगला आहे, तो ऑब्व्हियसली ती व्यक्ती तुम्हाला आनंदी दिसेल. पैसे मागे पुढं खर्च करायला मागे पुढे बघत नाही ते लोक. जर फ्लो आहे ऑब्व्हियसली त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याचं खर्च करण्याचं प्रमाण जे आहे ते चांगलं दिसेल आणि जीवनाचा आनंद घेताना दिसून येतात ते लोक. म्हणून मी तुम्हाला त्या कॅटेगरीच्या लोकांचं उदाहरण दिलं की अधिकारी म्हणा, मोठमोठे व्यापारी म्हणा, सेलिब्रिटी, क्रिकेटर, ज्यांच्याकडे समृद्धी जास्त आहे, तर क्लिअर कट तुम्हाला दुरून जरी बघाल तर गुलाबी हात दिसतील. किंवा इथंही या ग्रुपमध्ये जेही लोक फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत, मनी फ्लो चांगला आहे, क्लिअर कट त्यांच्या हाताचा रंग आपल्याला गुलाबी दिसून येतो.
बरोबर. तर हा अतिशय शुभ रंग आहे. त्यानंतर आपण आकार बघणार आहोत. हाताचे जे आकार आहे जनरली बघा रेक्टँग्युलर शेपचा, चौकोनी हात असतो, आयताकृती हात असतो. पण ज्यांचाही हात असा रेक्टँग्युलर शेपचा असेल, हा बघा कम्प्लीट आयताकृती हात आहे हा, पाहता क्षणी कळतं. ज्यांचाही हात आयताकृती असेल असे लोक सेल्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन, वक्तृत्वाद्वारे जे कामं चालतात, जसं की चांगले ऍडव्होकेट, चांगले ऍडवायझर, सीए, चांगले डॉक्टर, कम्युनिकेशनद्वारे सुद्धा हील करतात. तर चांगले डॉक्टर, असे चांगले टीचर सुद्धा जे एकदम उत्तमरित्या विद्यार्थ्यांचे आवडीचे शिक्षक असतील, त्यांचा हात सुद्धा तुम्हाला असा आयताकृती दिसेल. तर सेल्स मार्केटिंग याच्यामध्ये हे उत्तम असतात. तसंच टॉकेटिव्ह असतात, प्रचंड जे काही आहे कम्युनिकेशन खूप चांगलं असतं यांचं. पुढचा मुद्दा म्हणजे फिजिकली लेस ऍक्टिव्ह असतात. जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी यांना आवडत नाही. स्मार्ट वर्कर असतात हे लोक. जे काही आहे बोलून बसून कार्य करणे, कम्युनिकेशनद्वारे जे काही आहे काम करणे, या प्रोफेशन मध्ये असे लोक जाताना दिसतात. जर तुमच्या संततीचा, मुलांचा जर आयताकृती हात असेल आणि तुम्ही जर त्याला स्पोर्ट्समध्ये किंवा पोलीस, आर्मी, नेव्ही, डिफेन्स, खेळाडू या क्षेत्राकडे जर पुश करत असाल तर ते 100% चुकीचं आहे. असे मुलं तिथं सक्सेस होताना दिसत नाही. त्यामुळे आयताकृती हात असेल तर तिकडे त्या लोकांना पुश करायचं नाही. करिअरमध्ये त्यांना अडचणी येताना दिसतात. बरोबर. सॉरी. त्यानंतर बोटांमध्ये सुद्धा, बोटांचंही आता आपण बघणार आहोत. सर्व तर इथं समजून सांगणं अवघड आहे, पण करंगळीच्या बाबतीत स्पेशली हे बघा 2 फोटोंमध्ये हे खूप लवकर रिलेट होईल, पटापट रिलेट होईल. माझ्या पॉडकास्टमध्ये सुद्धा ह्या गोष्टी मी खूप डीप लेवलवरती सांगतो. गोष्ट आहे छोटीशी, पण अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही. ज्याही लोकांची ही करंगळी, ही रेषा बघा, हे जे काही आपली अनामिका आहे, सूर्याचं बोट आहे, याच्यावर ही पहिली जी काही आडवी रेष असते, त्या रेषेपर्यंत पोहोचत असेल किंवा हलकीशी वरती जात असेल, तर अशा व्यक्ती जे आहे यांची मेमरी जी असते, बुद्धी जी असते, अतिशय शार्प तुम्हाला दिसून येईल. अतिशय शार्प. तुमच्या कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती असेल, कोणी विद्यार्थी असेल, मित्र, नातेवाईक, शेजारी, ज्यांची ही करंगळी ही वरती पोचते अशी, त्यांची मेमरी अतिशय शार्प असते. एकदा जरी वाचलं त्या गोष्टी लक्षात राहतात. बुद्धी जी असते त्यांची प्रखर दिसते. जनरली मोठमोठे अधिकारी, व्यापारी म्हणा किंवा राजकारणी, सायंटिस्ट सुद्धा, रिसर्च करणारे सुद्धा त्यांची ही करंगळी वरती दिसते. तसंच सीए, टॅक्स कन्सल्टंट, कित्येक टॅक्स कन्सल्टंट जे आहे ना, तर त्यांची तुम्हाला ही करंगळी वरती दिसून येईल. त्यामुळे त्यांची मेमरी जी असते ती शार्प असते. प्लस अकाउंटिंग जे आहे, अकाउंटिंग गरजेचं नाहीये की सीए साठीच अकाउंटिंग हा शब्द लागू होतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, ज्याची करंगळी वरती पोहोचते किंवा त्या रेषेपर्यंत, तर पैशाचं नियोजन जे आहे, मनी मॅनेजमेंट म्हणा किंवा अकाउंटिंग म्हणा, कुठं किती इन्व्हेस्टमेंट करायची, गोल्डमध्ये किती, एफडी मध्ये किती, म्युच्युअल फंडमध्ये किती किंवा प्रॉपर्टीमध्ये किती, याची समज अशा लोकांकडे अतिशय उत्तमरित्या दिसून येते. अतिशय उत्तमरित्या. प्रोफेशन कुठलंही असू द्या, मग तो 20, 25, 30 हजार कमावणारा असो किंवा लाख, 2 लाख, 5 लाख कमावणारा असो, पण नियोजन जे आहे पैशाचं अतिशय उत्तमरित्या करताना दिसून येतात हे लोक. गुड ॲट फायलिंग, यांचे कागदपत्र जे आहे ते सुद्धा अतिशय उत्तमरित्या हे हँडल करताना दिसून येतात. जे स्वतःचं लाईट बिल असेल, डॉक्युमेंट कुठल्याही प्रकारचे असेल, जॉब करणारा असेल तर पूर्ण डॉक्युमेंटची फाईल, बिझनेस करणारे जे लोक असतात, शॉप ॲक्ट लायसन असो, इन्कम टॅक्स असो, जीएसटी असो, प्रत्येक गोष्टींवरती यांचा खूप उत्तमरित्या कंट्रोल दिसून येतो. आणि मॅनेजमेंट, मॅनेजमेंट म्हणजे जर जॉब करणारे असतील, यांच्याकडे जर टीम आहे, तर हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून उत्तमरित्या काम करून घेताना दिसून येतात. त्यामुळे एक उत्तम लीडर, एक उत्तम जे काही आहे नेता, हे लोक दिसून येतात. बिझनेसमध्ये सुद्धा जे काही त्यांचे एम्प्लॉई असतील, त्यांच्याकडून उत्तमरित्या हे काम करून घेताना दिसून येतात. तर हे जे आहे वरती जी पोचते करंगळी, तिचं प्लस पॉइंट आहे. आणि जर खाली राहत असेल, हे बघा या फोटोमध्ये इथं खाली राहताना दिसते बऱ्यापैकी,
तर हे सगळे मायनस पॉइंट असतात, विसराळू असतात, टापटीपणाचा अभाव दिसून येतो, अकाउंटिंग वरती त्या लेवलचं ध्यान देत नाहीत, जे काही बिलं आहे किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कमतरता दिसून येते, आणि मॅनेजमेंट सुद्धा करायला यांना टफ जातं, खूप टफ जातं यांना मॅनेजमेंट हे करायला. तर हे बोटांमध्ये आपण बघितलं. बरोबर. आता आपण इथं थोडा ब्रेक घेऊ आणि कम्युनिकेट करू. मध्ये मध्ये मी प्रश्न घेतो, म्हणजे कंटिन्युअसली हे जे काही आहे सेशन आपलं चालत राहील. पहिला प्रश्न बघा, आज जे आहे अतिशय उत्तम असा प्रश्न यांनी विचारलेला आहे. हा, हे बघा, जगताप सरांनी विचारलेला आहे आज. आबासाहेब जगताप जे आहेत, जगताप सरांनी प्रश्न विचारलाय की हातांच्या रेषांवरून भूतबाधा, बाहेरची शक्तीचा त्रास कसा ओळखायचा? आज समाजामध्ये लोकांना ही समस्या आहे, कृपया मार्गदर्शन करावे. बरोबर जगताप सर, जनरली भूतबाधा किंवा काहीतरी कोणी चारलेलं आहे, काहीतरी निगेटिव्हिटी केलेली आहे, काही तंत्रमंत्र केलेलं आहे, अशी फिलिंग व्यक्तीला कधी येते? जेव्हा त्याला त्याच्या जीवन रेषेवर राहू रेषेचा मोठा कट असतो. आजच उदाहरण द्यायचं तर चौधरी सर आहेत का? देविदास चौधरी सर. हाय सर. हा हो सर. बरोबर, यांनीच, हे माझे विद्यार्थी आहेत आणि अजूनही बऱ्याच शास्त्रांचं ज्ञान सरांकडे आहे. आजचीच केस आहे, एक 22 वर्षाची मुलगी त्यांनी पाठवलेली होती अनालिसिस साठी ऑफिसमध्ये. जेव्हाही व्यक्तीला राहू रेषेचा कट जीवन रेषेवर येतो तर ती व्यक्ती भ्रमित होते. मुलांमध्ये जनरली जे आहे, आता जी 22 वर्षाच्या मुलीचं उदाहरण मी आजचं देतोय तुम्हाला, ती ऑगस्ट सप्टेंबर पासून इतकी काही विचलित झालेली होती, प्रचंड विचलित, पूर्ण म्हणजे भ्रमित. राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे. लिटरली तिला सायकॅट्रिस्ट कडे मागच्या जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे. तर राहू हा आपल्याला भ्रमित करणारा ग्रह असतो. जीवन रेषेवर जेव्हा कट असतो, तेही मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहे स्क्रीन शेअर करून. पहिले आपण कम्युनिकेट करून घेऊ, त्यांच्या प्रश्नांचं उत्तर त्यांना देणं गरजेचं आहे. जेव्हाही जीवन रेषेवर राहू रेषेचा मोठा कट येतो, तर पहिली गोष्ट म्हणजे माइंड जे काय आहे, राहू म्हणजे मुंडक आहे, माइंड आहे, तर ते डिस्टर्ब होताना दिसून येतं, डिस्ट्रॅक्ट होताना दिसून येतं. निगेटिव्ह स्वप्न ज्यांना पडतात, भीती ज्यांना वाटते, हेल्थ ज्यांची खराब होते, जनरली बघा या कालावधीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये 100% आजारपण जे काही आहे ते दिसून येतात. मानसिक आजार असू शकतात, शारीरिक व्याधीही असू शकतात. म्हणजे घरी आले की ते डिस्टर्ब होतात, आणि जर डॉक्टरकडे घेऊन जर गेलं तर त्यांच्या जर टेस्ट केल्या तर सगळ्या काही तुम्हाला त्या नॉर्मल दिसून येतील. एका 2 दिवस त्यांना ऍडमिट जरी केलं तर तिथं हळूहळू प्रोग्रेस दिसेल, किंवा इन्स्टंट काही पेशंटच्या बाबतीत असंही दिसतं की नाही एकदम ताबडतोब रिकवर होतात, पण घरी आले की कुठल्या ना कुठल्या हेल्थचे इश्यू, काही ना काही अडचणी त्यांना दिसून येतात. स्पेशली जास्त डीप डार्क लेवलची जर राहुरेषा कट करत असेल तर त्या व्यक्ती अशा भ्रमित होतात. त्यांना सायकॅट्रिस्टकडे, आता जे मध्यमवर्गीय असतात तर कुठंतरी बुवा बाबा, कुठंतरी मंदिर दर्गा, कुठंतरी असा काहीतरी सोर्स, काहीतरी जे काय आहे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण जे मिडल क्लास आहे, अप्पर मिडल क्लास आहे किंवा श्रीमंत आहे, ते लोक सायकॅट्रिस्टची, मानसोपचार तज्ञाची चा काही सपोर्ट घेत असतात, त्यांच्याकडून सजेशन घेत असतात. बरोबर. भूतबाधा आणि हे निगेटिव्ह भ्रम हे राहू रेषेच्या कालावधीमध्ये व्यक्तीला दिसून येतात. छोटी मोठी राहू रेषा जर असेल, पातळशी, महिना 1.5 महिन्याची, 2 महिन्याची, तर त्या व्यक्ती त्या मार्गाला जात नाहीत किंवा तशी फिलिंग त्यांना येत नाही. पण जनरली 7-8 महिन्याची, 10 महिन्याची, 12 महिन्याची जर स्ट्रॉंग राहू रेषा असेल, 100% त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला जे आहे ही फिलिंग येते की कोणीतरी काहीतरी तंत्रमंत्र केलेलं आहे, काहीतरी जे काही आहे यांच्यावरती निगेटिव्ह गोष्टींचा इम्पॅक्ट झालेला आहे. तर राहू रेषेच्या कालावधीमध्ये ह्या गोष्टी घडताना दिसून येतात. बरोबर. आणि जसाही तो कालावधी संपेल, व्यक्ती पुन्हा तुम्हाला ठणठणीत दिसून येणार. त्याचं जे काही रोजगार असेल, फायनान्शियल, सोशल, जे काही कनेक्शन असतील, ज्या ऍक्टिव्हिटी असतील, त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तो पुन्हा इन्व्हॉल्वमेंट त्याचं दिसून येणार तुम्हाला. बरोबर. फक्त तो कालावधी आहे तो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, कारण हा ही 3 महिन्याची आहे की 4 महिन्याची, 6 महिन्याची राहू रेषा आहे, ते जर कॅल्क्युलेट केलं तर अतिशय सोपं जातं, आणि छोट्या छोट्या रेमेडी सुद्धा त्याला आहे.
जसंही तुम्ही त्याला ते उपाय द्याल प्रचंड फायदा आणि स्पीड मध्ये जे काही आहे रिकव्हरी त्या व्यक्तीची होताना दिसून येते. बरोबर? जगताप सर, हा सर. हा, अनम्यूट होऊन तुम्ही बोलू शकता. तुमचा सर, प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला एक हो, तुम्ही जे सांगितलं ते बरोबर सांगितलं सर, पण स्क्रीनवर जर दाखवलं आपल्याला हो दाखवेल मी 100% दाखवेल हो, राहू तर रेषेचा मग कट, कारण ते तर अति महत्वाचं आहे. आपल्या आणि उपाय पण क्लास सांगा सर. आपल्या क्लासची ब्युटी ही आहे की ह्युमन पामवर जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पीपीटी मध्ये आहे. बरोबर? चालेल ना तर सर. राहू हो रेषेचे सर. कट मी दाखवेल 100% राहू रेषांचे कट दाखवेल आणि आणि आहेत. उघड्या डोळ्याने सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या जीवन रेषेवर आडव्या ज्या काही रेषा कट करतात त्या सर्व राहू रेषा असतात. जेही 40, चालेल. 45, 50, 55, 60 या रेंजमध्ये असतील तर जोही कालावधी तुमचा खराब गेलेला असेल, अपघात झाला असेल, कुठं काहीची फायनान्शियल गडबड झालेली असेल, पैसा अडकलेला असेल, जॉब गेलेला असेल, बिझनेसमध्ये मोठा लॉस झालेला असेल, त्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या जीवन रेषेवर राहू रेषेने कट केलेलं असणार. जेवढ्या आडव्या रेषा असतील तर ते राहू रेषेचं कट असतो. तो निगेटिव्ह कालावधी असतो जीवनामध्ये. बरोबर? हो सर. पुढचा प्रश्न जो आहे देविदास यस म्हणून येतंय. देविदास यस, हातांच्या रेषावरून विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर निवडावे याबाबत मार्गदर्शन हवे. आता ऑलरेडी मी आता सांगितलं बघा. एक सांगितलं आयताकृती हात असेल तर त्या मुलांना जबरदस्ती तुम्ही डिफेन्समध्ये किंवा अशा काही क्षेत्रांमध्ये जे आहे पुश करायचं नाही. बरोबर? कारण ते सेल्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन, वक्तृत्वाद्वारे जसं की सीए आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, असे बरेच क्षेत्र आहे. इवन LIC एजंट सुद्धा, कितीतरी LIC एजंटचे ना मी असे ह्या प्रकारचे हात पाहतो. तर हे कम्युनिकेशनद्वारे जे काम चालतं त्याच्यामध्ये उत्तम असतात. म्हणून तिकडं. आणि करंगळी, जर करंगळी छोटी असेल तर त्या लोकांमध्ये जे काही आहे जनरली अशा मुलांना फॅकल्टी कोणती घ्यावी, आर्ट्स घ्यावं की कॉमर्स घ्यावं की सायन्स घ्यावं, इथून गोंधळ त्यांच्या जीवन याच्यामध्ये माइंडमध्ये दिसून येतो. जर करंगळी पोहोचते 100% असे मुलं जे आहे 99.99% सायन्सकडे त्यांचा कल दिसून येतो. इंजिनिअरिंग म्हणा, सायन्स म्हणा, अशा क्षेत्राकडे ते जाताना दिसतात. आणि ज्यांची छोटी राहते, मध्यम स्वरूपाची असेल, हलकीची थोडीशी जर असेल, अशी मुलं कॉमर्सकडे जाताना दिसतात. काही मुलं सायन्सकडेही जाताना दिसतात. पण पर्सेंटेज लेवल त्यांचं सायन्सकडे गेल्यानंतर थोडं कमी दिसून येतं. मेरिटचे स्टुडंट नसतात ते, मध्यम लेवलचे 60, 65, 70, 75 ह्यापर्यंत जाऊ शकतात ते पर्सेंटेज वाईज. पण जास्तच करंगळी खाली असेल तर अशी मुलं जी आहे क्लिअर कट आर्ट्स फॅकल्टीकडे वळताना मी पाहतो. बरोबर? त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणा किंवा असे जे काही क्षेत्र आहे त्याच्यासाठी यांना टफ जाताना दिसतं. बरोबर? हा, प्रत्यक्षात आपण हात बघितल्यानंतर तर अजून बरेचसे काही आहे गोष्टी. या आता बेसिक गोष्टी मी सांगतोय. इमिजिएट तुम्ही आपल्या हातावरती बघू शकता तुमची करंगळी पोहोचते की नाही पोहोचत आहे. त्यातून तुम्हाला हे गोष्टी लगेच दिसून येतील. मेमरी कशी आहे तुमची, फायलिंग कसं आहे तुमचं, डॉक्युमेंटेशन कसं आहे, टापटीपणा कसा आहे, अकाउंटिंग कसं आहे तुमचं, किंवा तुमचं जे काही स्टेज डेअरिंग कसं आहे हे सुद्धा तुम्हाला इन्स्टंट कळेल. कारण अशी मुलं ज्यांची खूप खाली राहते ना, प्रचंड लाजाळू असतात. त्यांना स्टेजवर जायचं, व्यक्त व्हायचं, भाषण द्यायचं, बोलायचं, प्रचंड भीती आणि जे काही दडपण त्यांच्या मनामध्ये असतं. बरोबर? आणि ज्यांची पोचते तर तुम्ही बघा जनरली NDA थ्रू किंवा कमी वयामध्ये जे IAS IPS होतात, MPSC थ्रू जे काही अधिकारी होतात, तर त्यांची करंगळी मी 100% त्या रेषेपर्यंत पोहोचताना पाहतो किंवा इव्हन त्याच्यावरती सुद्धा जाताना दिसते. तर मग खूप हाय लेवलवरती चांगल्या पर्सेंटेजने, चांगल्या मेरिटने ते लोक जे आहे ना ते यशस्वी होताना दिसतात, पास होताना दिसतात. बरोबर? तर एक छोटासा पॅरामीटर समजून सांगितला. याच्यावरच फक्त नाहीये तर हातावर बऱ्याच काही गोष्टी असतात. व्यक्ती अधिकारी कधी होणार, MP, MLA कधी होणार, हे सुद्धा खूप मायक्रो लेवलचे चिन्ह हातावरती असतात. तर त्याला फोटोग्राफी त्या लेवलची स्ट्रॉंग पाहिजे, हे सुद्धा आपण प्रिडिक्ट करू शकतो. तर करिअरच्या बाबतीमध्ये 110% जे काही आहे आपण गायडन्स व्यक्तीला देऊ शकतो या शास्त्राद्वारे. बरोबर? पुढचं 2 प्रश्न झाले. हा, त्यांनीच प्रश्न विचारला होता की हस्तरेषावरून भविष्यातील कोणकोणत्या गोष्टींचे आकलन होऊ शकते. प्रत्येक गोष्ट भविष्यातली, विवाह,
प्रॉपर्टी, पद, प्रमोशन, इन्क्रीमेंट, फॉरेन ट्रॅव्हल, फॉरेन सेटलमेंट, फॉर भविष्यात जे काही इन्व्हेस्टमेंट आहे किंवा प्रॉपर्टीज आहे, बऱ्याच काही ज्या गोष्टी आहे आपण यातून 100% प्रिडिक्ट करू शकतो. 100%. पुढचं हा अजून विचारलंय कोणीतरी, लोकराग साप्ताहिक म्हणून आहे, लोकराग साप्ताहिक नाव येतोय. गुरुजी, हस्तरेषावरून जन्म दक्षिणायन की उत्तरायण मध्ये कोणत्या महिन्यात झालाय हे कळतं का? नाही, ह्या गोष्टी नाही कळत. जन्म व्यक्तीचा कुठं झाला, काय झाला, हा सगळा ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट झाला. ऍस्ट्रॉलॉजीमध्ये जन्म ठिकाण, जन्म वेळ, बऱ्याच काही गोष्टी असतात, तर त्या कॅल्क्युलेट करून जे काही आहे तिकडं विश्लेषण करता येतं. पण हस्तरेषेमध्ये नाही. उलट आपल्याला जन्म वेळेची, जन्म ठिकाणाची गरजच नाही. ज्या लोकांचं जन्मवेळ नाहीये, जन्म ठिकाणांमध्ये गडबड आहे किंवा जन्म तारखांमध्ये घोळ आहे, 99.99% अशा व्यक्ती, असे लोक आपल्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येताना दिसतात. टेंटेटिव्हली तुमचं वय जरी तुम्हाला माहिती असेल की 35 आहे की 38 आहे की 40 आहे, तर ते हातावरून आपण 100% कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर? तर त्या प्रश्नाचं उत्तर इथून कळत नाही, हस्तरेषा शास्त्रातून ते कळत नाही. बरोबर? आता महेश देसाई यांनी विचारलेलं आहे, मी आता जिथे काम करतो तिथे माझी प्रगती होईल की नाही ते कळेल का? याच्यासाठी तुम्हाला पर्सनल अनालिसिस घ्यावं लागेल. इंडिव्हिज्युअल लेवलवरती जर तुमचे प्रश्न आहेत तर तुमचं पर्सनल अनालिसिस घ्यावं लागेल. पण तरी सुद्धा मी सांगेल, ज्याही व्यक्ती, आता विषय जो आहे जॉबचा आहे, बऱ्याच लोकांना जे आहे काही अनुदानित आणि विना अनुदानित अशा संस्था असतात बघा. विना अनुदानित संस्थेवरती जे लोक असतात त्यांची धनरेषा जनरली मी अस्पष्ट पाहतो. 5-5, 10-10, 12-12 वर्ष ज्यांना कमी मानधनावर, कमी सॅलरीवरती जे काही आहे आपला उदरनिर्वाह चालवावा लागतो. ग्रँट आल्यानंतर तो 100% जे काही आहे त्यांना एरियर्स पण मिळतो, त्यांची फायनान्शियल ग्रोथही होते, ते सुद्धा धनरेषेवर दिसतं. ज्या कालावधीमध्ये त्यांची धनरेषा अतिशय स्ट्रॉंग होते, तिच्यामध्ये चमक येते, ती जी काही पॉझिटिव्ह होते, तर तिथून तर भरभराटच होते. कित्येक लोकांना तुम्ही पाहिलेलं असेल. सुरुवातीला जे आहे ना, तर हा प्रश्न विचारला यांनी, मी उदाहरण नॉन ग्रँटेडचं याच्यासाठी दिलं की लवकर लक्षात यावं म्हणून. गरजेचं नाहीये की प्रत्येक जण नॉन ग्रँटेड शाळेवर असेल. कॉर्पोरेटमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कंपन्यांमध्ये बऱ्याच लोकांना, इव्हन मी सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना संघर्ष करताना पाहतो. ज्यावेळेस धनरेषा त्यांची अस्पष्ट असेल, दूषित असेल, ब्लर असेल, पसरलेली असेल, तर तो जो कालावधी असतो व्यक्तीचा, त्या कालावधीमध्ये खर्चाचं प्रमाण जास्त असतं, एक्सपेन्सिव्ह लाईफ असते. इव्हन जास्त जर दूषित असेल तर कर्जाचं प्रमाण सुद्धा त्याच्या डोक्यावरती दिसून येतं. कुठले ना कुठले कर्ज जे काही आहे त्याच्या मागे लागलेले असतात. तर त्याचं उत्तर जे आहे ते धनरेषेवर आहे. बरोबर? आर्थिक परिस्थिती हा प्रश्न 110% धनरेषेवर असतो. आणि सूर्यपर्वत पण बघावा लागतो. त्याच्यावरचे चिन्ह मी तुम्हाला दाखवणार आहे. चिन्हांच्या बाबतीमध्ये तर प्रचंड मिथ आणि प्रचंड भ्रांती या शास्त्राबाबत आहे, तेही आपण कव्हर करणार आहोत. बरोबर? हे प्रश्न झाला. त्याच्यावर पुढचा जो आहे हा स्पेशल साइन चे इफेक्ट कुठल्या एज मध्ये त्या साइनचे इफेक्ट दिसतात. चिन्हांचे इफेक्ट जे आहे ते जन्मतः दिसून येतात. जन्मतः तुम्ही पाहिलेलं असेल बघा, एखादं कुटुंब हे ऍव्हरेज असतं, कुठंतरी मोलमजुरी, नोकरी, छोटा मोठा व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण त्या कुटुंबामध्ये एखादी संतती, एखादा मुलगा, एखादी मुलगी त्यांना जसही प्राप्ती होते, जन्म घेते, तर त्या कुटुंबाची भरभराट होताना दिसून येते. हळूहळू आई वडील जे असतात, त्याचे पेरेंट जे असतात, ते स्टेबल होताना दिसतात. त्यांचं पद, प्रमोशन, इन्क्रीमेंट, प्रॉपर्टी किंवा व्यवसायामध्ये त्यांना जे काही आहे लाभ होताना दिसतो. तर ते चिन्ह त्या व्यक्तीच्या हातात असतात. जसंही त्यांनी जन्म घेतला, वय वर्ष 18 ते 20 पर्यंत पेरेंट्सला, आई वडिलांना त्याचा बेनिफिट होताना दिसतो. आणि जे 20-21 मध्ये, 22 मध्ये लवकर सेटल होताना दिसून येतात जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये, त्या लोकांना मॅच्युरिटी नंतर, साधारणतः 20 ते 21 नंतर स्वतःला त्याचा फायदा होताना दिसतो. तर ते कोणतं चिन्ह असतं सॉरी, ते सुद्धा आपण इथं जाणून घेणार आहोत. सूर्यपर्वतावरती माशाचं चिन्ह असतं, तेही तुम्हाला मी आज दाखवणार आहे. जेवढं मोठं चिन्ह तेवढ्या लेवलचं जास्त समृद्धी, जास्त पैसा, जास्त फेम त्या व्यक्तीच्या जीवनात असतो. तर ते कॅल्क्युलेशन प्रत्येकाच्या हातात असतं. छोटं मोठं खाली जाऊन झोपून घे रे. 20,000
कमवणाऱ्या व्यक्तीच्या हातातही खूप मायक्रो लेवलचं किंवा फिंगरप्रिंट्समध्ये चिन्ह असतं आणि जे लाखो करोडोमध्ये अरबोमध्ये कमवतात त्यांच्या हातावरती हे मोठमोठ्या लेवलचे चिन्ह असतात. ते चिन्हही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. क्लिअर कट तुम्हाला ते दिसून येतील. बरोबर. आणि दुसऱ्याही एक दोन चिन्हांचे आता आपण प्रश्न घेऊ, तर चिन्हांचे मी तुम्हाला सांगेन. वेगवेगळ्या पर्वतावर कोणकोणते चिन्ह असतात तेही आपण बघणार आहोत. बरोबर. आता तर मी विचारू काय? हा बोला ना सर. अच्छा. मला काय बोलायचंय, कुंडली प्रमाणे लग्न ठरवलं जातं हा आणि परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये परत कोणतरी येतं विरुद्ध लिंगी हो आणि परत ते लग्न मोडलं जातं वगैरे. मग ह्या हस्तरेखांवरून हे क्लिअर कळतं का की हे लग्न योग्य आहे की नाही आहे? आयुष्यात अगोदर कोण आलंय किंवा नंतर कोण येणार आहेत यस. विरुद्ध विरुद्ध लिंगी, तर हे हस्तरेखावरून ठरवता येतं हे लग्न योग्य आहे की नाही आहे? 100% ठरवता येतं. विवाहाचे योग आणि रिलेशनशिपचे एक तर बिफोर मॅरेज किंवा आफ्टर मॅरेज काही रिलेशनशिप क्रिएट होत असतात व्यक्तीच्या जीवनामध्ये. बरोबर. फ्रेंडशिप म्हणू ओके. शकता, अफेअर म्हणू शकता, रिलेशन म्हणू शकता. ते सुद्धा उत्तमरित्या आपल्याला पामिस्ट्रीतून काढता येतं. परंतु हा विषय इतका सेन्सिटिव्ह आहे. सपोज एखाद्या व्यक्तीचं जर 28व्या वर्षी लग्न झालेलं आहे. बरोबर. आणि तुम्हाला 32 मध्ये 35 मध्ये 38 मध्ये एखादी रिलेशनशिप लाईन जर दिसते तर त्या व्यक्तीला आपण एक्सप्लेन करू शकतो. पण त्याच्या सोबत जर कोणी असेल किंवा त्याची फॅमिली असेल तर तिथं एक्सप्लेन करता येत नाही. त्या रेषा जीवन रेषेवरतीच असतात. ज्याही प्लस चिन्हही असतात. असे काही चिन्ह असतात की ते असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कित्येक रिलेशनशिप क्रिएट होताना दिसतात. कित्येक हा शब्द वापरतोय मी, कित्येक. तर ते चिन्ह असतात तर पामिस्ट्रीमध्ये. आपला ऑडिओ कंटिन्यू बंद होतो माझ्याकडे. नेटवर्कचा इश्यू असेल सर तुमच्याकडे. बाकीच्यांना आवाज येतोय माझा? तो येतो. धन्यवाद. 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 तर विवाह जसं कुंडलीवरून म्हटले तुम्ही, तर ज्योतिषशास्त्र हा 100% वेगळा टॉपिक आहे किंवा वेगळं शास्त्र आहे. गुणमिलन वगैरे सगळं सगळं. हस्तरेषेतून सुद्धा आपण मॅच मेकिंग 100% देऊ शकतो. कित्येक मुला मुलींना दिलेलं आहे मी. लव्ह मॅरेज वाल्यांनाही दिलेलं आहे आणि अरेंज मॅरेज वाल्यांना सुद्धा काउन्सिलिंग केलेलं आहे मी. दोघांनाही बसून आपण क्लिअर कट सांगू शकतो. त्याचे स्वभाव, त्याच्या जीवनातले चढ उतार, सगळ्या काही गोष्टी, त्याचे जे काही योग आहे, प्रॉपर टाइमचे, जे काही करिअरची ग्रोथ, अप डाऊन, सगळं काही आपण प्रिडिक्ट करू शकतो. बरोबर. तर रिलेशनशिप 100% कळतात सर. कुठं रेषा असतात त्या जनरली विवाहाच्या रेषांना इथं काउंट केलं जातं. रीलवर तुम्ही बघाल. जस्ट 2 दिवसापूर्वीच एक फिमेल आली होती पुण्यावरून. तर त्यांनी सुद्धा म्हणजे आम्ही बोलताना असं डिस्कशन झालं. अनालिसिस दुसऱ्याचं होतं पण ते सोबत आलेल्या होत्या. तर त्या म्हटलं 2 रेषा असतील तर द्विभार्या योग क्रिएट होतो. हा खूप मोठा समज आहे. हा खूप मोठा समज आहे. 2च नाही, 4-4, 5-5, 7-7 रेषा मी इथं पाहतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे तेवढं लग्न होतील असं गरजेचं नाही. असं गरजेचं नाही. विवाहाचे योग दुसऱ्या ठिकाणी पाहिले जातात. बरोबर. तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवेल. ज्यावेळेस स्क्रीन शेअर करेल ना 100% दाखवणार आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? स्क्रीन शेअर करण्याच्या अगोदर एक प्रश्न घेऊ आणि मग स्क्रीन शेअर करून तुम्हाला मी ते दाखवतो. राहू रेषा, रिलेशनशिप लाईन, मॅरेज लाईन सगळं आपण पीपीटी मध्ये बघणार आहोत आणि चिन्हही. बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. करू मग स्क्रीन शेअर. 4 गोष्टी हो कव्हर सर. करू आणि मग पुढचा प्रश्न घेऊ. म्हणजे सोपं होईल. बरोबर. हो हो सर. सर. यस. या बघा आता राहू रेषा. रेषांच्या पाठी लागेल. तुमच्यासाठी स्पेशल अशा काही पीपीटी तयार केलेल्या नाहीये आजच्या याच्यासाठी. जे आहे ते डायरेक्ट यातूनच तुम्हाला एक्सप्लेन करतोय मी. तो माइंड लाईन आहे. हो. हे बघा राहू रेषा जनरली जीवन रेषेला अशा कट करत असतात. राहू रेषेच राहू रेषा करेक्ट. हे बघा या प्रकारे
दिसतंय सगळ्यांना? स्क्रीन दिसतंय? हो हो सर. हो. या पार्ट मध्ये बघा, तर ही मध्ये मध्ये जीवन रेषा ऑडिओ आहे. बंद होतोय. काय म्हटले सर? मध्ये मध्ये ऑडिओ व्हिडिओ बंद होतोय. नेटवर्कचा असेल इश्यू. तुम्ही नेटवर्क मध्ये या प्रॉपर, कारण सगळ्यांना बाकीच्यांना आवाजही जातोय आणि व्हिडिओ दिसतोय. हे ओके बघा, सर. ही जीवन रेषा आहे. सर एक प्रश्न विचारायचा होता. एकच मिनिट, आपण हे पहिले मुद्दे पाहून घेऊ. आपण राहू रेषा, माशाचं चिन्ह, रिलेशनशिप लाईन, मॅरेज लाईन, या 2-3 गोष्टी आपण बघून घेऊ आणि मग पुढचा प्रश्न घेणार आहोत. बरोबर? कारण मग चर्चा. हा, हो सर. हे बघा, ही जीवन रेषा आहे. जीवन रेषेवर असे मोठे ज्यावेळेस कट असतात, तर हे राहू रेषांचे कट असतात. त्या कालावधीमध्ये व्यक्तीला ह्या सगळ्या अडचणी, आता हे एवढे स्ट्रॉंग जर म्हणाल तर हे 1.5, 2, 2.5 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला निगेटिव्ह इम्पॅक्ट देणार आहे. हेल्थ, वेल्थ, जॉब, बिझनेस, मॅरेज, करिअर, सगळ्या गोष्टींवरती जे आहे ना, हे व्यक्तीला अडचणीत आणणाऱ्या रेषा असतात. बिग फायनान्शियल लॉस इन क्रोर्स. डिप्रेशन सुद्धा ह्याच रेषा देतात. दिसतंय क्लिअर कट? हो सर. हवं तर नॉर्मल फोटोमध्ये सुद्धा आपण एकदा बघून घेऊ. राहू रेषांचे जे कट असतात ना, हे बघा, ही जीवन रेषा आहे. आता जीवन रेषा तुमच्या लक्षात आली पहिल्या फोटोमध्ये. इथं तुम्हाला मी ड्रॉ पण करून दाखवतो पुन्हा. हे बघा, ही जीवन रेषा आहे. बरोबर? आणि हिच्यावर इथं राहू रेषांचे हे कट आहे बघा. या व्यक्तीला इथेही राहू रेषेचा कट आहे. किती वयात नाही सर? मोठ्या रेषात एज कॅल्क्युलेशन ते आता इथं नाही सांगता येणार मला. एज कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला कोर्स करावा लागेल. इथं एज कॅल्क्युलेशन लक्षात पण येणार नाही. मी जरी सांगितलं की ह्या व्यक्तीला इथं 38 मध्ये आहे, एक साधारण 22 आपण इथं समजा 38 मध्ये आहे, इथं समजा 50 किंवा 52 मध्ये आहे, इथं जे आहे 56 मध्ये आहे, असं एज नुसार दिसतंय. पण ते अजून जास्त क्लिष्ट होईल. एज कॅल्क्युलेशन इमिजिएट लगेच कळणार नाही सगळ्यांना. बरोबर? प्रत्येक रेषेचं वय असतं. धनरेषा खालून वरती जाते, त्यामुळे त्याचं खालून वरती एज न्यावं लागतं. हृदय रेषा जी आहे ती गुरुपर्वतापासून खाली करंगळीकडे बुध पर्वताच्या खाली जाते, तसं न्यावं लागतं. जीवन रेषा वरतून खाली मनगटाकडे जात असते, तर तसं एज कॅल्क्युलेशन करत यावं लागतं. तर तो टॉपिक जो आहे तो ऍडव्हान्स पामिस्ट्री मधला तो शिकण्याचा जो आहे त्याला वेळ लागतो. पण या रेषा समजून घ्या. इथं तुम्ही दिसतंय तीनही रेषा एकदम डीप. या तिन्हींपैकी जी आहे ही सर्वात मोठी डीप आणि डार्क रेषा आहे बघा. बरोबर? तर राहू हो. रेषा या प्रकारे कट करत असतात. तर त्याच्या आर्थिक याच्यानुसार जसा व्यक्ती आहे, लखपती असेल, 5, 25, 50 लाख त्याच्याकडे असतील, तर त्याला ऑलमोस्ट 80-90% जे काय आहे त्या कालावधीमध्ये ते व्यक्तीचं फायनान्शियल लॉस होतो. करोडपती असेल तर त्याला करोडोमध्ये लॉस जाताना दिसतो. तर हे सगळं खेळ आर्थिक त्याची जी काही परिस्थिती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर? एकच तर राहू रेषेचा टॉपिक लक्षात आला असेल. हो. बरोबर? आता पुढे जाऊ आपण चिन्हांकडे. चिन्ह जे आहे, जे व्यक्तीला समृद्ध किंवा अतिसमृद्ध बनवणारे जे चिन्ह असतात, तर तेही तुम्हाला इथं दाखवून देतो. म्हणजे सर गोष्ट फ्री टाइम बद्दल सांगा. एकच मिनिट. तर राहूचे उपाय द्या ना. उपाय कन्सल्टेशन मध्ये राहूचा उपाय जर इथं जर द्यायचा मला, तर सगळ्यात इझी आणि प्रत्येक जण करू शकतो असा म्हणजे भटक्या कुत्र्यांना जेवण देणे. भटक्या कुत्र्यांना देऊ शकता, माशांना पण देऊ शकता, पण प्रत्येकाच्याच तिथं नदी, तलाव किंवा हे अवेलेबल असेल असं गरजेचं नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना जेवण देणे, भटक्या कुत्र्यांची सेवा करणे अतिशय प्रभावी उपाय, अतिशय प्रभावी उपाय राहूसाठी. आता तुम्हाला चिन्ह दाखवायचे आहे. चिन्हासाठी स्पेशली सर सन माउंटेन पीस साइन आहे. हे बघा, सूर्यपर्वताचं माशाचं चिन्ह. आता मला हा. तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट दिसावं म्हणून मोठ्या याच्यावरती घेतो. हे बघा, बऱ्याच युट्यूबवर रील्स मध्ये किंवा मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पुस्तकांमध्ये सुद्धा या प्रकारे एक रेषा आली, इकडून एक रेषा आली, असा एक कट बसला, असा एक कट बसला, याला सुद्धा माशाचं चिन्ह म्हणून संबोधित करतात आणि समोरच्याला खुश करतात. तर हो, इथं तुमच्या माशाचं चिन्ह आहे ह्या पर्वतावरती. स्पेशली
सूर्यपर्वताचं माशाचं चिन्ह अतिशय प्रसिद्ध आहे. तर हे माशाचं चिन्ह नसतं. हे जे वरती मी ड्रॉ केलं, बरेचसे लोक जे आहे अशा चिन्हांना सुद्धा माशाचे चिन्ह हे करतात, किंवा चौकोन असेल आणि कुठंतरी तो हे होत असेल, जॉईंट होत असेल, त्याला पण मासा म्हणतात. हे माशाचं चिन्ह नसतं. जसं आपण शालेय जीवनामध्ये माशाचं चिन्ह ड्रॉ करायचो बघा शाळेत, तर त्याच प्रकारे हे बघा, ही रिंग फिंगर आहे, ही अनामिका आहे त्या व्यक्तीची, ही करंगळी, ही मध्यमान, इकडं गुरुचं बोट म्हणजे तर्जनी आहे, आणि हा सूर्यपर्वत आहे. या सूर्यपर्वतावर हे माशाचं चिन्ह आहे. पहिले इथं ड्रॉ करतो आणि नंतर तुम्हाला झूम केलेल्या याच्यावर पण दाखवतो. दिसतंय? आता हे चिन्ह तुम्हाला झूम करून ह्या फोटोमध्ये पण दिसेल बघा. जनरली चिन्ह हे निळ लावूनच स्पष्ट दिसतात, परंतु हे मी स्वतः ऑफिसमध्ये फोटोग्राफी केलेली आहे. इथं प्रॉपर लाईट आहे, आयफोन आहे, तो अँगल, ती जी काही क्लिकची पद्धत आहे, ते सगळं प्रॉपर असल्यामुळे विदाऊट नीळ सुद्धा हे चिन्ह अतिशय प्रॉपर आलेलं आहे बघा. आणि ऊर्जावान आहे. बरेचसे चिन्ह छोटेही असतात, हे एकदम जे आहे ना, असे फिंगरप्रिंट्स मध्ये सुद्धा आहे ना, तुम्हाला लपलेले दिसतील तर चिन्ह असतात. पण जे करोडपती अरबपती बनवणारं चिन्ह जे आहे, ते एकमेव चिन्ह म्हणजे या प्रकारचं चिन्ह असतं बघा. किती सुंदर असं चिन्ह या व्यक्तीच्या सूर्यपर्वतावर आहे. तू घरात आहेस ना? हे व्यक्तीला मोठ्या लेवलवरती हे अधिकाऱ्याच्याही हातात असतं, राजकारण्यांच्याही हातात असतं, व्यापाऱ्यांच्याही हातात असतं. तर हे मोठी समृद्धी, मोठ्या लेवलचा पैसा देणारं चिन्ह आहे. तर माझ्या हातामध्ये असं सेम चिन्ह आहे. सगळं ते बघावं लागेल. हे बघा, मी काय सांगितलं, 99.99% लोकांना आभास होतो. बऱ्याचदा हे चिन्ह ओपनही असतात. असे कुठंतरी ना, हे बघा, या पार्ट मध्ये म्हणा किंवा खालच्या पार्ट मध्ये ओपन असतात, किंवा दोन पॅरलल रेषा सुद्धा आहे ना, बऱ्याचदा अशा साईडने जाताना असतात ना, तर लोकांना आभास होतो की हे चिन्ह माझ्या हातात आहे. व्यवस्थित बघा, हे ड्रॉ केलेले दोन मी, हा पार्ट ओपन आहे, इथं तर दोन्ही पार्ट ओपन आहे. परंतु फोटोग्राफी प्रॉपर नसल्यामुळे किंवा डोळ्याने, म्हणून मी तो टॉपिक पहिलेच कव्हर केला नितेश सर, की डोळ्याने जे आहे ते चिन्ह दिसत नाही, रेषांचे अप डाऊन दिसत नाही. हे टेक्नॉलॉजीचा भाग आहे. ज्यावेळेस फोटो घ्याल, जर खरोखर जर चिन्ह असं असेल, असं जॉईंट करणारं, तर आपण त्याला मान्य करू शकतो. बरोबर? आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, हे चिन्ह जर व्यक्तीच्या हातात आहे तर 110% ती व्यक्ती अति समृद्ध असते. क्रॉस चेक जर करायचं तर ती व्यक्ती 100% अति समृद्ध, 100%. भ्रम बऱ्याच लोकांना होतात, तर ते फोटोग्राफीद्वारे ना आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात. बरोबर? आता आपण जाणार आहोत रिलेशनशिप लाईन. बरोबर? मॅरेज लाईन आणि रिलेशनशिप लाईन. हे बघा, तुम्हाला अजून दाखवून देतो, चला. विषय माशांच्या चिन्हांचा आलाय, हा सगळ्यांच्या आवडीचा चिन्ह सब्जेक्ट आहे. हे बघा, रिलेशन लाईन आणि मॅरेज लाईन तर आपण बघणारच आहोत. तुम्हाला अजूनही ना डीप लेवलवरती समजून सांगतो. हे बघा, रिंग फिंगरच्या खालचाच भाग आहे. फोटोग्राफी बघा, आयफोनने निळ लावून प्रॉपर एकाच व्यक्तीचा फोटो आहे आणि त्याची क्लोजअप घेतलेली आहे. मी मार्क करतो पुन्हा. फिंगरप्रिंट्स मधलं जे मी म्हटलो ना, ते दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला. हे मी मोठं माशाचं चिन्ह, त्याच्याही पेक्षा मोठे मोठे माशांची चिन्ह असतात. तर हे बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. इथं ऑलरेडी मी हे ड्रॉ करून ठेवलेलं आहे. बरोबर? तुम्हाला समजावं म्हणून पुन्हा एकदा तेच चिन्ह झूम करून ह्या पार्ट मध्ये दाखवतोय. बघा, नाही सर, मी तुम्हाला फिंगरप्रिंट्स मध्ये हे बघा, ह्या पार्ट मध्ये असं माशाचं चिन्ह तयार होतंय. ते फिंगरप्रिंट्स मध्ये दिसलं, हे चिन्ह आहे ते. हो. तसे छोटे छोटे सुद्धा एकदम मायक्रो लेवलवरती याच व्यक्तीच्या हातात. हे बघा, ह्या फोटोमध्ये बघा, आता इकडच्या 3 नंबरच्या इथंही ड्रॉ करतोय मी. हे एक माशाचं चिन्ह आहे. सॉरी, प्रॉपर ड्रॉ नाही झालं ते. हे बघा, हेही एक माशाचं चिन्ह आहे. इथं दुसरं त्याच्या बाजूला सुद्धा इथे एक माशाचं चिन्ह आहे. हे छोटे असल्यामुळे प्रॉपर ड्रॉ नाही झाले माझ्याकडून. डाव्या बाजूला खाली सुद्धा बघा, हे बघा, इथं हेही एक माशाचं चिन्ह आहे आणि याच्या खाली सुद्धा अतिशय सुंदर असं माशाचं चिन्ह आहे. बघा, ड्रॉ करतोय. दिसले? क्लिअर कट 5 माशाचे चिन्ह आहे, पण मधलं जे आहे फिंगरप्रिंट्स मधलं ते अतिशय सुंदर असं चिन्ह आहे. तर त्याला
फोटोग्राफी त्या लेवलची पाहिजे. आता इकडे सर्कल केलेले आहे ते छोटे छोटे माशाचे चिन्ह इथंही तुम्हाला दाखवतो पुन्हा, म्हणजे तुमचं समाधान होईल. हे बघा दिसलं, या 2 फिश साईन आहे. इकडे जर म्हणाल तुम्ही तर ह्या पार्ट मध्ये अजून एक माशाचं चिन्ह आहे आणि याच्याच खाली इथं सुद्धा हे माशाचं चिन्ह आहे. दिसलं? ह्या लेवलची फोटोग्राफी पाहिजे. तुम्ही जर अंधारात, घरात किंवा साध्या फोनने किंवा किती महागडा फोन असेल तुमचा, सॅमसंग, विवो, ओप्पो, ह्या लेवलचे जे काही फोन आहेत त्याच्याने हे चिन्ह दिसत नाहीत. त्याच्यामध्ये फिल्टर असतात, बरोबर? तर हे व्यक्तीला समृद्धी देणारे चिन्ह असतात. हे बघा फिंगरप्रिंट्स मध्ये खूप नॉर्मल जे आहे छोटं पण चिन्ह इथे दिसतंय, बरोबर? माशांचे वेगवेगळे प्रकार आहे. पर्वतांवरती, रेषांवरती सुद्धा फिश साईन असतात. तर ते सगळं सिलेबस मध्ये आहे. शिकाल तर प्रचंड जे काय आहे मजा येईल तुम्हाला, सोपं होईल. या पद्धतीने त्याच्यामध्ये मार्क केलेला आहे. विषय आहे आता हे बघा, इथं तुम्हाला आता रिलेशनशिप लाईन आणि मॅरेज लाईन आता समजून सांगणं गरजेचं आहे. तर ते थांबा, एक प्रॉपर फोटो आला ना त्याच्यामध्ये समजून सांगतो. तर तुमच्या नोट्स काही बनवलेल्या नाहीये. 239, अच्छा, तेही कव्हर करू आपण. रिलेशनशिप लाईन आणि मॅरेज लाईन साठी एक फोटो हवाय मला. इथं दिसेल का? हा चला, इथं समजून सांगतो. याच फोटोमध्ये समजून सांगतो तुम्हाला रिलेशनशिप लाईन कशा असतात आणि मॅरेज लाईन कशी असते. जनरली आपल्या भारतामध्ये जे काही आहे आर्ट मध्ये ह्या ज्या रेषा दिसताय, 1 मीच करायला 2. माझा आहे ना तो. दीप्ती मॅम म्यूट करा तुमचं. दीप्ती देसाई मॅम, हा आवाज येतो. हे बघा, या पार्ट मध्ये विवाहाच्या रेषा काउंट केल्या जातात, पण या विवाहाच्या रेषा नाही. या फक्त तुमचा लाईफ पार्टनर कसा असेल, त्याचं नेचर कसं असेल, त्या प्रकारच्या ह्या रेषा दर्शवतात. तिथून तुमचा लाईफ पार्टनर कसा असेल त्याचं वर्णन इथून समजतं, बरोबर? त्यामुळे त्या रेषांना रिलेशनशिप विवाहाच्या रेषा काउंट करायच्या नाही. विवाहाची रेषा जर तुम्हाला बघायची आहे तर या प्रकारे बघा, ब्लॅकच घ्यावा लागेल. हे बघा, हा जो आहे मंगळ, हा अंतर्गत मंगळ आहे. अंतर्गत मंगळावरून कोणतीही एक रेषा एकतर जीवन रेषेला येऊन टच करते, ही जीवन रेषा आहे बघा खाली येणारी, किंवा जर त्याचा विवाह साधारणतः 30, 32, 35 नंतर असेल तर मस्तक रेषेला सुद्धा जाऊन टच करताना दिसते. आपण मंगल जे काही कार्यालय म्हणतो, मंगल परिणय म्हणतो, सगळं जे काही आहे मंगल कार्य, तर विवाह हा मंगळावरून पाहिला जातो, बरोबर? ह्या ज्या 2 रेषा आहे यांना काळजीपूर्वक बघा. पुन्हा ड्रॉ करतो मी, सगळं कट करतो. रिलेशनशिप कधी क्रिएट होतं? जर जीवन रेषेवरून मस्तक रेषेला जाऊन अशी रेषा टच होत असेल तर त्या कालावधीमध्ये 100% त्या व्यक्तीचं रिलेशन, फ्रेंडशिप, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होताना दिसून येतं. मग हे बिफोर मॅरेजही असू शकतं, आफ्टर मॅरेजही असू शकतं. तर या प्रकारे छोटी रेषा जीवन रेषेच्या आसपास इथूनही असते किंवा बऱ्याचदा जीवन रेषेतून मस्तक रेषेला टच करते, बरोबर? विवाह रेषा म्हणाल तर मंगळावरून वरची रेषा बघा, क्लिअर कट अशी मंगळावरून एक रेषा येते आणि ही मस्तक रेषेमध्ये विलीन होते. इथं स्टॉप होते ती मस्तक रेषेवर. तर त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचा विवाह होताना दिसून येतो. मॅरेज लाईन आणि रिलेशनशिप लाईन हा फरक इथं दिसून येतो. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? माझ्या मते आपण सगळे प्रश्न कव्हर केलेले आहे. आता जे आपण चर्चा केले ते. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर आपण पहिले प्रश्न ऐकून घेऊ, नंतर पुन्हा स्क्रीन शेअर करून त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. ग्रुपमध्येही चेक करून घेतो मी, अजून कोणी काही प्रश्न टाकलाय का? अब्दुल बर्डे सरांनी 2 प्रश्न विचारलेले. हातावर असलेल्या वेगवेगळे चिन्ह जे
ते स्वतः सिद्ध असतात की करावे लागतात, त्याचा काही निश्चित वेळ असतो का? तर कोणतंही चिन्ह जे काही आहे ते सिद्ध करायची आवश्यकता नसते. जसंही तुमच्या हातावर चिन्ह असेल तर त्याचा इम्पॅक्ट, ते पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, ते निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह, त्याचा इम्पॅक्ट, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. आता त्याच्यासाठी एज कॅल्क्युलेशन, जसं की विवाहाचे योग, तर ती रेषा असते. चिन्ह जर म्हणाल तुम्ही तर स्टार असतात, स्क्वेअर असतात, ट्रायंगल असतात, माशाचे चिन्ह असतात. तर त्याच्यासाठी एज कॅल्क्युलेशन अतिशय महत्वाचं असतं. त्या वयामध्ये त्याचं फळ मिळतं. बरोबर? दुसरं, जीवनात घडणाऱ्या घटना हातावरील रेषांवर वर्ष कसे काढायचे, तर मी सांगितलं तुम्हाला, हा जो आहे हा इन्स्टंट डेमो मध्ये शिकवण्याचा टॉपिक नाहीये. याच्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स कोर्स जो आहे, जो आपण मराठीतून हिंदीतून दोन्ही याच्यातून शिकवतो, तर तो कोर्स करावा लागेल. बेसिक पासून पूर्ण प्रिडिक्शन लेवल पर्यंत त्याच्यामध्ये सगळं काही ह्युमन पामवर दाखवलेलं आहे. तर वेगवेगळ्या रेषांचं एज कॅल्क्युलेशन तिथं आहे, तर ते तुम्हाला कोर्समध्येच कळेल. अजून कोणीतरी प्रश्न टाकलेला आहे. सरकारी क्षेत्रात, विलास शिर्के सर, एक्झॅक्ट काय प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला? विलास शिर्के सर आहेत का? सरकारी लाभाचं विचारायचं असेल त्यांना, किंवा सरकारी पद कसं मिळतं, तर तेही सांगेल मी तुम्हाला. दत्तात्रय पवार म्हणतात, हातातील तीळ असणे शुभ की अशुभ? आता ऍक्च्युली तिळांचं हातात असणे हा खूप मोठा गैरसमज आहे. हे जर पर्वतांवरती किंवा स्पेशल जर बोटांवरती असतील तर त्याचा इम्पॅक्ट 100% असतो. पर्वतावरती आणि बोटांवरती, रेषांवरती कुठेही काही इम्पॅक्ट नाही. जर स्पेसिफिक पर्वत, ते सुद्धा या सिलेबसमध्ये आहे. प्रत्येक तिळाचं महत्व बोटांवर काय असतं, पर्वतांवर काय असतं, ते सिलेबसमध्ये आहे. त्यांनी स्पेसिफिक कुठल्या ग्रहावरती, कुठल्या पर्वतावरती, बोटावरती मला प्रश्न विचारला नाही, त्यामुळे मला उत्तर त्यांना देता येणार नाही. पण महत्व आहे. पॉझिटिव्ह असतं की निगेटिव्ह असतं ते सिलेबसमध्ये आहे. तर एक तिळाबद्दल विचारू. हो, विचारू शकता सर. तिळाबद्दल प्रश्न विचारू. हा, सर, काहींच्या हातावर तीळ ठराविक वयानंतर येतात, हो जन्मताच नसतात. हो, त्याचा परिणाम काय असतो का असं? ऑब्विसली तीळ येत असते. हा खूप अतिशय म्हणजे खरोखर खूप छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. कारण तीळ हे काही रेषांसारखे किंवा चिन्हांसारखे जन्मजात नसतात. तीळ येतात, कालांतराने त्याचा इम्पॅक्ट देऊन ते निघूनही जातात. बरोबर? जे व्यक्ती ऑब्झर्व करतात, आता तुमचं माझ्या मते कोल्हापूरचे एक पी आहे, त्यांच्या अनालिसिस मी कोरोनाच्या कालावधीमध्ये 2020 मध्ये केलं होतं. तर त्यांच्या हातावरती मला जे आहे ना, सूर्याच्या बोटावर अनामिकेवर तीळ दिसला होता. कधी? त्यावेळेला 2020 मध्ये. तर मी त्यांना सांगितलं होतं की सर, थोडं अलर्ट राहा. बदनामी होण्याचं फळ जे काय आहे तो देत असतो. सूर्य पर्वताचा असो किंवा सूर्याच्या बोटावरचा तीळ असो, आणि थोडासा डार्क होता तो. ओके. तर ते म्हणे सर, मी याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही म्हणे, कधी अगोदर नव्हता. जनरली कॉमन मॅन हँड वॉश करताना, आंघोळीच्या वेळेला वगैरे जे काही आहे आपलं एवढं जे काय आहे निरीक्षण करत नाही. आता आपण अभ्यासक आहोत, त्याची क्युरियोसिटी आहे, तर आपण ते बघतो. तर ते म्हणे मला अलीकडेच आल्यासारखा वाटतोय म्हणे सर हा, एवढ्या 4-6 महिन्यातच तो दिसायला लागला म्हणे, पण पूर्वी नव्हता म्हणे 2020 मध्ये. 2022 मध्ये मला त्यांचा फोन येतो की सर, माझ्या स्टाफ मधून एका फिमेल जे काय आहे, ऍक्च्युली त्या व्यक्तीचं चारित्र्य तसं नव्हतं, पण तरी सुद्धा सपोर्ट करून, सगळ्या काही गोष्टी करून, सगळं करून सुद्धा आहे ना, मला ब्लेम करण्यात येत आहे म्हणे. तर त्याचं फळ त्या प्रकारे असतं. 2022 मध्ये 2 वर्षानंतर अनालिसिस मधलं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. एक वेळ व्यक्ती ना पॉझिटिव्ह गोष्टी विसरून जातात. कधी घर होणार, कधी प्रमोशन होणार, कधी फायनान्शियल सुधारणार, कधी तुम्ही फॉरेनला जाणार, हे सगळं विसरून जातात व्यक्ती. पण निगेटिव्ह जर गोष्टी आपण जर सांगितल्या ना, तर त्या जास्त माइंडमध्ये राहतात व्यक्तीच्या. तर त्यांनी मला 2 ते 2.5 वर्षानंतर कॉल केला, म्हणे सर असं असं घडलं. म्हटलं एकदाच घडलेलं आहे, बिलकुल काळजी करायची गरज नाहीये. आणि म्हणजे तो वाढला. आपण ज्यावेळेस अनालिसिस केलं होतं तर तो मीडियम लेवलचा होता, आता तो वाढला म्हणे. आणि हलकासा जे आहे ना, तो ब्लर झालेला आहे, पसरलेला असाय. जसं आपण एखाद्या ओल्या कागदावर आपण शाईचा पॉइंट किंवा हे टच करतो आणि ती शाई पसरते ना, त्या टाईपचा हलकासा झालेला आहे. तर त्यांना म्हटलं हा 6-8 महिन्यात, वर्षभरात निघून सुद्धा जाऊ शकतो.
तर क्लिअर कट तसंच झालं. हळूहळू 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 त्यांचा निघून गेला. मग ते पर्सनली मला येऊन पण भेटले, ऑफिसला येऊन पुन्हा अनालिसिस करून नको राहून घेतलं दे. आता राहून सगळं. द्यायचं. तर निगेटिव्ह नको रे. गोष्टी व्यक्ती माइंडमध्ये हा? ठेवतात. म्हणून मी हा, क्लासमध्ये फक्त पिशवी उद्या सकाळी मिळेल ना? सांगत असतो, कधीही हा, ठीक कोणाला आहे, उद्या घ्या, राऊंड आता जरी नको राहून दे. जास्त दिसल्या, सकाळी कुठं ठीक आहे, काही 2 तीळ मिनिटाचं जरी काम दिसले, आहे. काही मायनस पॉईंट जरी दिसले, तर वाढून चाडून कधीच सांगायचं नाही किंवा एकदम क्युरिओसिटीने कधी सांगायचं नाही. बरोबर? इम्पॅक्ट ओके. कारण मला दोघांच्या हातावर असे तीळ उशिरा आलेले दिसले, हो, पूर्वी नव्हते येतात असे, आणि म्हणून मी विचारलं. त्याचं फळ देऊन ते निघून जातात. हे पण सांगतो मी. हो. आणि जनरली अजून मी एक सांगतो. एकाच्या हा, बोला सर, बोला. विचार नाही नाही, तुम्ही बोला सर, तुम्ही बोला. जनरली मी 90% हातावरची जे काही तीळ आहे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहतो. 90%. मग ते बोटांवर असो किंवा पर्वतांवर असो, ते सुद्धा सगळं सिलेबसमध्ये आहे. म्हणजे तुम्ही जी धनरेषा सॉरी आरोग्य रेषा आणि जी दाखवली, त्याच्यावर जर तीळ आला तर तो आरोग्यावर इफेक्ट आहेच ना? नाही, रेषांवरती तिळांचा काही इम्पॅक्ट नाही. इवन याच्यामध्ये इन्स्टावर किंवा युट्यूबवर म्हणतात, असा मूड जर बंद केली तर तीळ आहे, शाहरुख खानच्या हातात आहे, खूप 3% लोकांच्या हातात असतो, 7% ते सुद्धा साफ खोट आहे. साफ खोट आहे. कितीतरी लोकांच्या हातात मी पाहिलेलं आहे. सेंटरवरती नाही तर तीळ असतो हाताच्या राहू क्षेत्रामध्ये. तर ते खूप त्याला वाढून चाढून सांगितलं जातं. आपण जे काही आता भ्रम आहे पामिस्ट्रीचे, हस्तरेषा शास्त्राचे, त्याच्यावर लवकरच येणार आहोत. अगोदर कोणाचे काही अजून प्रश्न असतील तुमच्यासारखे इंटरेस्टिंग, ओके. तर 100% आपण घेऊ. धन्यवाद अमृत सर, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. मला अमृत नाव येतं या तिथं. मला एक्झॅक्ट नाव माहिती नाही तुमचं आहे की मुलांचं आहे कोणाचं. हा, माझंच नाव आहे अमृत. यस, धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान प्रश्न विचारला. थँक्यू सर. वेलकम. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे विचारू शकता. रायते सर आलेत. रायते सर आहात का? सर मला प्रश्न विचारायचा होता. हा, बोला ना. कोण आहे? निलेश कुलकर्णी सर. निलेश. हा, तर मला बोला हे सर. विचारायचं होतं की असं काही आहे का, डावा हात स्त्रियांचा पाहावा, पुरुषांचा उजवा हात पाहावा, असं काही हे आहे का? आपल्याच ग्रुपमध्ये ऑलरेडी लिंक शेअर केलेली आहे बघा. डॉक्टर राज जाधव यांचा जो पॉडकास्ट झाला होता ना माझा त्यांच्यासोबत, तर त्यांनी एक छोटीशी 10 मिनिटाची क्लिप एडिट केलेली आहे. आणि महिलांचा मी का उजवा हात बघतो किंवा का आपण बघावं याच्यावरती क्लिअर कट एक्सप्लेन केलेलं आहे मी तिथं. आपल्या ग्रुपमध्ये आहे. हवं तर पाहिजे तर अर्चनाला मी उद्या पुन्हा शेअर करायला लावतो. बरोबर? किंवा तुम्ही वरती जाऊन बघू शकता. जी काही धारणा आहे डावा हात का बघावा महिलांचा, ऍक्च्युअली उजव्या हातानुसारच. आमच्याकडे तर जे लेफ्टी येतात ना, त्यांचे सुद्धा उजव्याच हातावरून आम्ही सगळे प्रिडिक्शन देतो. 99.99% प्रिडिक्शन हे जे म्हणजे आपण आहे उजवाच हात बघायला पाहिजे. उजव्याच हातावरून सगळे प्रिडिक्शन येतात. ओके. डाव्या हातावर फक्त काही चिन्हांसाठी स्पेसिफिक जावं लागतं, पण 99.99% उजवा हात. पण मग हातावर, तळ हातावरती असणाऱ्या रेषा, त्या हाताच्या बॅक साईडला सुद्धा खूप रेषा असतात, त्याचा काही संबंध असतो का? कसल्या? हाताच्या मागच्या बाजूला पण ज्या रेषा दिसतात त्याचा काही संबंध असतो का? नाही, पाठीमागच्या नाही, तळ हातावरच्या. बोटांच्या मागे म्हणा किंवा हातावर म्हणा, इकडे नाही. सगळं इथं आहे समोर. इकडे घे. हो. तळ आणि हातावर. त्या पद्धतीनेच लोक मस्तक रेषा आणि पायावरच्या रेषा पाहतात, त्याचा काही संबंध येतो का? आता वेगवेगळे शास्त्र आहे सर. भारतामध्ये एवढे काही अनुभवी, ज्ञानी आणि अभ्यासक लोक आहेत ना, हाताचा ठसा जरी दिला तरी सांगतात, चेहऱ्यावरून सांगतात, जन्मतारखेवरून सांगतात. बरेच काही अभ्यासक आहे. पण हस्तरेषा शास्त्रामध्ये पूर्ण जे काही आहे, जो मी पॅटर्न सांगितला, रंग, आकार, बोट, पर्वत, रेषा, चिन्ह, त्याद्वारेच जाणं योग्य. नाही, तळ पायावर पण बघतात का असं म्हणून? पाहणारे खूप, सावलीवरून, एक नॉर्थ मध्ये कोणीतरी तुमची सावली जी आहे ना खाली, त्या सावलीवरून सुद्धा प्रिडिक्शन करणारे आहेत. खूप आहे भारतामध्ये. पण हस्तरेषा शास्त्र जर शिकायचंय तर हाच पॅटर्न अवलंबायचा. हो. आता कोणी विचारलंय,
गुरुजी मी हल्लीच एक फॅक्टरी सुरू केली आहे, सोबत काही पार्टनर्स पण आहेत, पण माझी इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, सध्या प्रॉफिट नाही. तो ऑब्विसली संजय नरे सर आहे. अरे संजय नरे सर आहेत का समोर? कनेक्ट आहेत का तुम्ही? येऊन गेलेले ऑफिसला? हा सर आहे ड्राईव्ह नमस्कार सर. सांगितलंय तुम्हाला, सगळं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे तुम्हाला. जस्ट सुरू झालेलं आहे ना, होईल, ग्रोथ दिसेल. सुरुवात जस्ट असली ना तर थोडं संयम ठेवावा लागतो. आपला मराठी माणसाचा हा विषय आहे की संयम ठेवायचा जे आहे ना, थोडस प्लस मायनस होतं, पण काळजी करायची नाही. खूप चांगला डिसिजन आहे. ते सगळं पाहिलेलं आहे मी तुमच्या हातात. कारण इन्व्हेस्टमेंट माझी जास्त झाली आता या जरा ज्या लागलं. ज्या कालावधीत प्रिडिक्ट केलेलं आहे तिथून ग्रोथ दिसेल तुम्हाला. बिलकुल काळजी करू नका. ठीक आहे सर. आता अजून काही विचारायचंय संजय सर तुम्हाला? नाही चालेल, धन्यवाद. धन्यवाद. बघा, देव पंडित सर, म्हणून मी येतं मला. विचारू एक? योग किंवा जप साधना हे हातावरील रेषांमध्ये मध्ये बदल होतो का? 100%. जे लोक मेडिटेशन करतात, योगा करतात किंवा खूप जास्त स्पिरिच्युअलनेस कडे जातात, त्यांचं पण जे काही चिन्ह आणि रेषा या दोन गोष्टी टॅली करायच्या असतात. ते स्क्रीन शेअर केल्यावर मी तुम्हाला दाखवतो. कोणत्या व्यक्ती जास्त अतिधार्मिक असतात, पूजा पाठ दान धर्म होम हवन सगळ्या काही गोष्टींमध्ये एनर्जी लावणाऱ्या असतात, प्लस योगा मेडिटेशन या क्षेत्रामध्ये जे लोक जे आहे ना खूप जास्त डीप लेवलवरती जातात, ते पण चिन्ह मी तुम्हाला दाखवून देईल आता हातावरती कुठे असतात ते. खूप चांगला प्रश्न आहे त्यांचा, कारण आता आजकाल योगा आणि मेडिटेशन कडे प्रचंड कल वाढलेला आहे लोकांचा. तर ज्यांच्या ज्यांच्या हातात असतो ते तिथं एनर्जी लावू शकतात. आता काय आहे? योग साधना. हा, याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न नाहीये माझ्या मते. सर विचारू एक? हा, विचारू शकता. कदम अमृत. हा सर. कुंडली विवाहासाठी कुंडली योग्य धरली जाते की हस्तरेखांवरून विवाह योग्य धरला जातो? प्रत्येक शास्त्र आपापल्या ठिकाणी योग्य आहे. प्रत्येक शास्त्र, अंकशास्त्र असो, ज्योतिष असो किंवा हस्तरेखा शास्त्र असो, अभ्यासक प्रॉपर पाहिजे. अभ्यासक त्याचं कॅल्क्युलेशन प्रॉपर पाहिजे. बरोबर? प्रत्येक शास्त्रानुसार आपण जाऊ शकतो. हस्तरेषानुसार सुद्धा 100% जाता येतं. मॅच मेकिंग आपल्याला करता येतं. थँक्यू. वेलकम सर, वेलकम. अध्यात्माचं विचारलेलं आहे त्यांनी. योग जप रेषांमध्ये बदल होतो आणि आध्यात्मिक साधना केल्याने हातावरील रेषांमध्ये बदल होतो का? हातांवरील रेषांमध्ये फार असा बदल होत नाही. आध्यात्मिक किंवा हे सगळं पूजा पाठ मंत्र सगळ्या काही योगा मेडिटेशन केल्याने बदल होत नाही. ऑलरेडी ते चिन्ह त्या व्यक्तीच्या हातात असतात. पंडित सर, देव यस पंडित नाव येतंय. आहात का तुम्ही? हो सर, थँक्यू सर. हो सर, देवदत्त पंडित, बरोबर? थँक्यू सर. हा, मी आता स्क्रीन शेअर करतो आणि ते कुठं चिन्ह असतं, कोणत्या टाईपच्या रेषा असतात तेही दाखवून देतो. हे बघा, आपण ती रेषा कोणीतरी अनम्यूट झालंय. थांबा, तुम्हाला त्या रेषा दाखवतो जे अति धार्मिकतेकडे घेऊन जातात ना व्यक्तीला. जनरली त्या व्यक्तीची मस्तक रेषा जी असते, मस्तक रेषा ती खालच्या बाजूला जास्त झुकलेली दिसून येते. त्यामुळे ते लोक आहे ना जास्त स्पिरिच्युअल असतात. रेषांच्या बाबतीत आपण बघू आता. मस्तक रेषा, हा बरोबर. त्या मस्तक रेषांचे खूप प्रकार आहे. जनरली एखादी गोष्ट लिमिटेड माहिती असतात. हे बघा, जी जास्त खाली झुकलेली असते ना तीही दाखवून देतो तुम्हाला, म्हणजे कळेल कोणती मस्तक रेषा. हे बघा, ही जी मस्तक रेषा आहे मधल्या भागातली, ही गुरुच्या पर्वताच्या खालून सुरुवात होत असते आणि जेवढी चंद्राकडे जाईल, हे बघा, जेवढी चंद्राकडे जाईल
तेवढं अध्यात्म म्हणा किंवा धार्मिक स्पिरिच्युअल जे काही ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये व्यक्तीचा जास्त इंटरेस्ट दिसून येतो. 2-2, 3-3 तास उठून सकाळी जे काही पूजा पाठ करतात, मंदिराला जातात, सगळं काही होम हवन पोथीचं वाचन आहे, सगळं आहे, तर त्यांची माइंड लाईन तुम्हाला खाली चंद्राकडे अशी झुकताना दिसून येणार. खूप जबरदस्त श्रद्धाळू असतात हे, जबरदस्त त्यांची पॉझिटिव्ह एनर्जीवरती कुठल्या ना कुठल्या धर्मात म्हणा किंवा कुठल्या तो देवावरती कुठल्या तरी एखाद्या शक्तीवरती त्यांची भक्ती किंवा जे काही आहे विश्वास असतो. पॉझिटिव्ह एनर्जीला मानणारे हे लोक असतात, प्रचंड धार्मिक. आणि योगा मेडिटेशन वगैरे जे आहे तर ते या पार्टमध्ये दिसतं. पूर्ण फोटो आला ना? हा. हे बघा, या पार्टमध्ये जे लोक योगा मेडिटेशन करतात ना, तर या पार्टमध्ये असं हे इथं छोटस माशाचं चिन्ह असतं त्यांच्या हातामध्ये, छोटस या पार्टमध्ये. तर त्या व्यक्ती जे आहे योगा मेडिटेशन जे आहे ना त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी लावणारे असतात, तेच लोक मेडिटेशन करू शकतात. त्यांच्या हातात इथं हे माशाचं चिन्ह दिसून येतं. आणि स्पिरिच्युअलनेसचं दुसरं एक चिन्ह या पार्टमध्ये असं एक माशाचं चिन्ह असतं, गुरु पर्वताकडे जाणारं, क्लिअर कट या प्रकारे या भागामध्ये दुसऱ्या हातावरती इथं मार्क करतोय इथं. तर ह्या सुद्धा व्यक्ती ज्या आहे ना, कोणत्याही धर्माच्या कोणत्याही कम्युनिटीच्या असू द्या, तर त्या तुम्हाला स्पिरिच्युअल दिसणारच. फक्त आपल्या हिंदू धर्माशी निगडीत नाही, सगळ्या टाईपचे लोक आपल्याकडे येतात, तर हे चिन्ह दिसून येतं. पूजा पाठ दान धर्म अंध अपंग वृद्ध यांची सेवा गरजूंची सेवा, तर हे चिन्ह देतं. आणि मेडिटेशन हे चिन्ह देत असतं. प्लस मस्तक रेषा खाली गेलेली असते त्यांची, चंद्राकडे झुकलेली असते असं म्हणावं लागेल. बरोबर? अजून कोणाला काही प्रश्न आहे? ग्रुपमध्ये काय टाकलंय तुम्ही? गौरव कुलकर्णी काय म्हणता, एकदा गुड फिंगर च सांगणं आणि स्क्रीन शेअर करा. गौरव सर, काय तुमचा प्रश्न मला समजला नाही, एक्झॅक्ट काय विचारायचंय तुम्हाला? गौरव कुलकर्णी सर. हॅलो सर. हा बोला ना सर. सर नमस्कार. म्हणजे मला त्याच्यातलं सांगा ना, त्याच्यातलं मी तो 5 ला म्हणतो तेव्हा म्हणून एकदा सांगा. आवाज तुमचा कमी येतोय थोडा. तुम्ही ते गुड फिंगरचं सांगितलं ना, कसलं? गुड फिंगरचं जे सांगितलं ना तुम्ही, म्हणजे आताचं करंगळी विषयी म्हणताय का तुम्ही? हो. हा. ते एकदा परत सांगा ना सर. रेकॉर्डिंग आहे ना. करंगळी ज्यांची वरती पोहोचते तर ते सगळ्या फायलिंग डॉक्युमेंटेशन स्मरणशक्ती स्टेज डेअरिंग कम्युनिकेशन मनी मॅनेजमेंट याच्यामध्ये उत्तम. आणि जेवढी खाली असेल तर तेवढ्या पर्सेंटेज नुसार ते लोक जे आहेत त्याच्यामध्ये कमजोर दिसून येतात, वीक दिसून येतात. बरोबर? हो सर. रेकॉर्डिंग वगैरे पण मिळेल का आता? रेकॉर्डिंग आहे, याची रेकॉर्डिंग मिळेल ना. अजून काही विचारायचंय तुम्हाला कुलकर्णी सर? नाही सर. चालेल, धन्यवाद. आता गणेश हराळकर विचारताय, करिअरमध्ये स्टेबिलिटी केव्हा येईल ते कॅल्क्युलेट करता येते का? 100% करता येते, 100%. तुम्हाला जर त्याचं उत्तर याच हातावरती मी इथं देऊ शकतो. थांबा. स्टेबिलिटी म्हणजे थोडक्यात फायनान्शियल कंडिशन जी आहे ती व्यक्तीची कंटिन्युअसली वाढत जाते, चांगली होत जाते. ह्या हातावरती सर्वांनी लक्ष द्या. हे बघा, ही धनरेषा खालून अशी वरती जात आहे, हिचं खालून वरती वय असतं. बरोबर? धनरेषा सगळ्यांच्या लक्षात आली? कोणीतरी नाईस मीटिंग सर टाकलेलं आहे, असं काही टाकू नका, पहिले समजून घ्या. हे बघा, सगळ्यांना सांगतो, ही जी धनरेषा आहे एवढ्या पार्ट मध्ये इथं जी आहे व्यक्तीची अस्पष्ट झालेली आहे, ब्लर झालेली आहे, दूषित झालेली आहे. बरोबर? याच्या नंतर वरती बघा तुम्ही, ही जी धनरेषा आहे दिसते वरती जाणारी, एकदम प्रॉपर तिच्यामध्ये चकाकी आहे, शार्पनेस आहे, कुठेही काही अस्पष्ट नाही.
100% जर अशी धनरेषा असेल तर ह्या वयापासून ह्या व्यक्तीला कुठेही काही अडचण नाही. इवन त्या व्यक्तीचा भाग्योदय सुद्धा आपण सांगू शकतो. कारण बघा पॅरलली अजून 2 धनरेषा ऍक्टिव्हेट होत आहे, ही पण आणि ही पण दिसते. त्यांना मी पुन्हा कट करतो, सगळ्यांनी लक्ष द्या. धनरेषा एकदम सुंदर दिसते, चमक आहे तिच्यामध्ये, चकाकी आहे, एकदम शार्प आहे. आणि ह्या कालावधीमध्ये इथं स्पेशली ह्या भागामध्ये जर फोकस कराल तुम्ही तर जास्त दूषित दिसून येईल. पूर्ण पसरलेली आहे, पूर्ण पसरलेली आहे. आता तुमच्यापैकी कोणाचा जर एकदम प्रॉपर असा फोटो असता तर मी एज वाईज सांगितलं असतं, एज वाईज किती वर्षाचा कालावधी, कुठं काय गडबड झाली, काय त्यांना कर्ज झालं किंवा कधी काय, सगळं सगळं त्यात तिथं होतं, दिसून येतं. आणि भाग्योदय किंवा स्टेबिलिटी हे बघा कंटिन्युअसली रिटायरमेंट पर्यंत ह्या व्यक्तीला पुन्हा बघायचीच गरज नाहीये. प्लस जसजसं पैसा वाढतोय तसं इन्कम सोर्सेस सुद्धा ऍडिशनल रेषा ज्या आहे त्या सुद्धा बाजूला ऍड होत आहे. बरोबर. तर रेंटेड इन्कम जे काय आहे, घरांचं, गाड्यांचं, शेतीचं, प्लॉटचं, म्युच्युअल फंडचं, एफडीचं, कुठल्या ना कुठल्या याचं, तर ते सुद्धा ऍडिशनल जे काय आहे ना व्यक्तीचं वाढत जातं. बरोबर. तर हे चेक करायचं असतो 100%. आर्थिक बाबतीमध्ये आणि करिअरच्या बाबतीमध्ये तो इतकं डीप लेवलवरती आपण प्रिडिक्ट जे काय आहे ना करतो, इमिजिएट कळतं. इथं फोटो ग्रुपमध्ये शेअर करू नका कोणीही. पंडित सर तुम्ही ग्रुपमध्ये फोटो शेअर केलेला आहे, मग ते सगळं वैयक्तिक लेवलवरती जाईल. सगळं काही जे आहे ना वैयक्तिक लेवलवरती जाईल. तर तुमचं स्पेस कट होत म्हणून प्रत्येक जण आपापला विचारतील. त्याच्यासाठी ऑनलाईन प्रोसेस आहे, ऑफलाईन प्रोसेस आहे. तुम्ही अनालिसिस पण करून घेऊ शकता. आणि शास्त्र तुमच्यासाठीच आहे, हा क्लास तुमच्यासाठीच आहे. ज्यांनाही शिकायचं आहे 100% तुम्ही शिकू शकता. बरोबर. कारण मग सगळ्यांचं वैयक्तिक प्रश्न सुरू होऊन जातील ना. शास्त्राविषयी विचारा, ते सगळं मी तुम्हाला समजून सांगेल. बरोबर. हा, आता आहे शर्वरी मॅम. शर्वरी मॅम तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. शर्वरी बकाल, मध्यमेवर तीळ जर असेल तर काय असतं ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. माझ्या मते तुमच्या वडिलांच्या मध्यमेवरती जे आहे ना इथं मिड फिंगरवरती इथं तीळ होता. शर्वरी बकाल. शर्वरी मॅम ऐकताय? माझा आवाज येतोय? एक्सप्लेन केलेलं आहे अनालिसिस मध्ये, पण इंडिव्हिज्युअल लेवलवरती तुम्ही मेसेज कराल तर मी त्याचं उत्तर देईल तुम्हाला. अजून कोणाला काही प्रश्न आहे म्हणजे मला एक्सप्लेन करायला? कारण ऑलरेडी आता 10:30 झाले. पटापट प्रश्न घेऊ आपण आणि इथं तुम्हाला एक्सप्लेन करेल मी. सर मी माझा प्रश्न टाकलाय बघा ना तेवढा. काय प्रश्न आहे मॅम गायिका होण्याचा आणि प्रसिद्धीचा. कसला? गायिका आणि प्रसिद्धी. मी गायिका होईल का आणि प्रसिद्धी. नाही, वैयक्तिक प्रश्न असेल तर त्याच्यासाठी अनालिसिस आहे. वैयक्तिक तुमचं जर प्रश्न असेल, गायिका होईल का, माझ्या जीवनामध्ये कधी फायनान्शियल ग्रोथ होईल, हे चिन्ह माझ्या हातात आहे का, त्याच्यासाठी तुम्हाला विश्लेषणाचा ऑप्शन आहे. शास्त्राविषयी तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल तर त्याच्यावर मी उत्तर 100% प्रत्येकाला देणार आहे. पण वैयक्तिक प्रश्न नाही. वैयक्तिक साठी तुम्हाला विश्लेषण. बरोबर. कारण फक्त एकच गोष्ट नाही बघावी लागत, पूर्ण विश्लेषण मध्ये तुमचा हाताचा रंग कोणता आहे, आकार कोणता आहे, पर्वत कसे आहेत तुमचे, गायिका होण्याचे जे काही चिन्ह आहे ते तुमच्या हातात आहे का. चला एक चिन्ह मी तुम्हाला सांगूनच देतो. गायिका होण्यासाठी किंवा ऍक्टर होण्यासाठी किंवा जे काही कला क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात, जसं आता कासार मॅमने विचारलं, सिंगर असो, डान्सर असो, ब्युटिशियन असो, ऍक्टर असो, ह्या लोकांच्या हातामध्ये तुम्हाला इथं शुक्रवलय दिसून येणार. असं या पार्ट मध्ये जे आहे ना असे शुक्रवलय असतात. एकही असू शकतात, दोनही असू शकतात. मी जवळजवळ 6 ते 7 शुक्रवलय जे आहे ना, एक टीव्ही सिरियलची आणि मॉडेलिंग मध्ये एक ऍक्ट्रेस आहे, तिच्या हातावरती इथं 6 ते 7 शुक्रवलय पाहिले होते मी. इवन एक चांगले कॅमेरामन, चांगले स्क्रिप्ट रायटर, फिल्म इंडस्ट्रीशी, टीव्ही सिरियलशी, याच्याशी रिलेटेड, मीडियाशी रिलेटेड लोक जे आहेत त्यांच्या हातात इथं शुक्रवलय दिसून येतात. शुक्रवलय जर असेल तर 100% त्या व्यक्तीला कलेची उत्कृष्ट समज असते. वादक जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजवतात त्यांच्या हातावरती शुक्रवलय असतात. तर अंजली मॅम तुम्ही तुमच्या हातावरती शुक्रवलय बघून घ्या. शुक्रवलय असेल
तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. बाकीचं मग सगळं धनरेषा, जीवनरेषा, सगळे चढ उतार, अजून कोणकोणते चिन्ह आहे प्रसिद्धीचे, ते सगळं कॅल्क्युलेट करून मग तुमचं विश्लेषण करूनच तुम्हाला उत्तर देता येईल. बरोबर? हा, अजून कोणाला काही प्रश्न आहे का? चला पटापट प्रश्न विचारा, ग्रुपमध्ये टाका, नाही तर मला विचारा, म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईल. वैयक्तिक सर फोटो कोणी नक्षत्र टाकू चिन्ह नका. कसं ओळखायचं? हा, सर नक्षत्र चिन्ह कसं ओळखायचं? नक्षत्र हा, चिन्ह बोलतात ना, नक्षत्र चिन्ह. नाही, असं कोणतंही चिन्ह नसतं. हातावरती स्टार असतात, स्क्वेअर असतात, ट्रायंगल असतात, फिश साईन, माशांचे वेगवेगळे चिन्ह असतात. नक्षत्र किंवा एकाच बिंदूतून 3-4 रेषा किंवा 5 रेषा वगैरे गेलेल्या असतात. Yes, तुम्हाला स्टार साईन म्हणायचंय. नक्षत्र म्हणजे जे काही आहे स्टार साईन. मला नाही माहिती त्याच्याबद्दल. हा, तर स्टार साईन म्हणायचं. ते शुभ आहे की अशुभ आहे? स्टार चिन्ह हे 100% शुभ चिन्ह आहे. 100% शुभ चिन्ह आहे ते. पण ते ओळखता आलं पाहिजे, आणि कोणत्या पर्वतावर आहे हे पण आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. प्रत्येक पर्वतावर त्याचं ऍट्रिब्यूट जे आहे, गुणधर्म जो आहे तो वेगवेगळा आहे. बुधावर असेल तर वेगळं, सूर्यावर असेल, शनीवर, गुरुवर, मंगळावर किंवा चंद्रावर, शुक्रावर त्याचे इम्पॅक्ट वेगवेगळे. ते सुद्धा या सिलेबस मध्ये पूर्ण डीप मध्ये आहे. जसं तिळांचं आहे तसं चिन्हांचं सुद्धा. स्टार चिन्ह प्रत्येक पर्वतावर काय त्याचा गुणधर्म देतो, हे शुभ चिन्ह आहे, अतिशुभ चिन्ह आहे स्टार. ट्रँगल सर, ट्रँगल. हा, त्रिकोण पण शुभ चिन्ह आहे, चौकोन पण शुभ चिन्ह आहे, आणि माशाचं तर ऑलरेडी शुभ चिन्ह आहेच. ट्रँगल कुठं असलं शुभ? प्रत्येक ग्रहावरती, प्रत्येक चिन्हावरती शुभ येते. पण त्याचं फळ काय आहे, त्याचा गुणधर्म काय आहे, ते इथं मी प्रत्येक याच्यावरती सांगू शकत नाही. स्पेसिफिक ग्रहावरती विचारलं तर त्याचं मी उत्तर दिलं असतं तुम्हाला. कारण ट्रँगल म्हणजे काय बघा, असा आहे, त्रिकोण असतो, तो एनर्जी जे आहे एनहान्स करण्याचं काम करतो त्या ग्रहाची. जसं आग आपण शेकोटी केली किंवा होळी पेटवली तर बघा अशी आग वरती जात असते, तसं कोणताही ट्रँगल असेल तर तो एनर्जी वाढवतो, त्या पर्वताची, त्या ग्रहाची ऊर्जा वाढवत असतो. बरोबर? हो. हा, खूप आहे हातावरती. तुमच्या घराची जी काही तुमचा जो फ्लोअर प्लॅन आहे ती डिझाईन सुद्धा हातावरती असते, क्लिअर कट. तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता तुमच्या नावावर असेल तर तेही कळतं. वेगवेगळे योग जे आहे, योग शब्द ऍक्च्युअली ऍस्ट्रॉलॉजीचा आहे, पण वेगवेगळे योग, विवाह योग, प्रॉपर्टीचे, करिअरचे, जेलचे सुद्धा, ज्या ज्या लोकांना कोर्ट मॅटर होणार आहे, जेल होणार आहे, डिवोर्स होणार आहे, त्यांचे सुद्धा योग हातावरती दिसतात. त्या निगेटिव्ह गोष्टी आहे त्या याच्यामध्ये डेमोमध्ये मी मुद्दाम एक्सप्लेन करत नाहीये, कारण हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक असतो. बरोबर? सर, बोटांवर उभ्या राशी असतात ते काय चिन्ह असतात? ते जनरली उभ्या राशी. फ्रेंडली नेचर असतं त्याचं, फार मेजर असं काही नाहीये. जनरली ग्रुपमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये इन्व्हॉल्वमेंट जास्त घेणाऱ्या असतात, सगळ्यांना सपोर्ट करणाऱ्या त्या व्यक्ती दिसून येतात. एकमेव चिन्ह आहे त्याचं. या अशा उभ्या चिन्ह, अशा वरती उभ्यावरती जाणाऱ्या रेषा हो असतात. हो हो, बरोबर सर. त्याचं निगेटिव्ह असं काही नाही. हा, इन्स्टावर, रीलवर वगैरे काहीतरी खूपच काही काही वेगळं सांगितलं जातं. आता जर कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण जे मिथ आहे किंवा जे काही गैरसमज आहे ते बघायचे का? हो हो सर. हो सर, हो. हा, कारण खूप धुमाकूळ आहे रील्स वरती, याच्यावरती प्रचंड धुमाकूळ त्याचा. तुमच्या हातात जर हे एक साईन असेल आणि एम साईन असेल आणि हेच चिन्ह आणि हा तीळ असेल तर तुम्ही पार, तुम्हाला 10-20 सेकंदामध्ये, 30 सेकंदात ते अरोडपती खरपती करून मोकळे होऊन जातात आणि तुम्ही खुश होतात एकदम. बरोबर? तर तसं काही नाही आहे. आज तुमचे ते सगळे जे काही मिथ आहे, भ्रम जे आहे मनातून तुमच्या फ्लॅश करून टाकतो. हे बघा, कारण खूप आहे हे याच्याविषयीचे. आता मनी ट्रायंगल, मनी ट्रायंगल विषयी तर प्रचंड भ्रम आहे. मी तर जे काही आपले वेस्टर्न पाम रीडर आहे त्यांचेही मला माझे विद्यार्थी रील किंवा ते युट्यूबचे व्हिडिओ शेअर करतात, ते प्रचंड महत्व देतात मनी ट्रायंगलला. मनी ट्रायंगल जर नसेल तर तो व्यक्ती गरीब समजतात ते लोक. आपल्या इंडियामध्ये सुद्धा बरेच लोक जर याला आहे ना, रंग से राजा बन जाएगा, अंबानी के हाथ में है, इसके हाथ में है, असं काही नाही आहे. मनी ट्रायंगल हे कॉमन आहे एकदम. हे बघा मी ड्रॉ करतोय मनी ट्रायंगल. बघा ही धनरेषा खालून वरती जात असते,
ही मस्तक रेषा तिकडून येत असते मंगळाकडे किंवा चंद्राकडे, आणि ही व्यापार रेषा किंवा बुध रेषा आपण हिला म्हणतो, ही बुधाकडे करंगळीकडे जात असते. हा झाला मनी ट्रायंगल. बरोबर. मनी ट्रायंगल फक्त आणि फक्त व्यक्तीचं मनी मॅनेजमेंट सुधारणारा असतो. फक्त मनी मॅनेजमेंट. त्या व्यक्तीचं जे काही आहे, जसं मी म्हटलो की एफडी किती करायची, म्युच्युअल फंड किती, गोल्डमध्ये किती पैसा, किंवा सेव्हिंग कशी करायची, हे याची समज मनी ट्रायंगल देतो. मोठमोठ्या करोडपती अरबपती लोकांच्या हातात सुद्धा मनी ट्रायंगल मी पाहिलेला नाही. आणि एक सिक्युरिटी गार्ड असो, वॉचमन असो, कंपनीत काम करणारा असो, साध्या लोक जे काही आहे, छोटे छोटे 20-20, 15-15 हजार, 12-12 हजार कमवतात, त्यांच्या हातामध्ये सुद्धा मनी ट्रायंगल मी पाहिलेला आहे. त्यामुळे तो करोडपती अरबपती बनवणारा नाहीये, परंतु मनी मॅनेजमेंट चांगलं असतं. जे मी नावं घेतले, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, 1000 रुपयाची आरडी तरी पोस्टाची लावतील, कुठंतरी बीसी तरी लावतील, काहीतरी जे काही आहे धनसंचय करतातच. भले ते 15,000, 20,000, 25,000 कमवू द्या, 1,000, 2,000, 3,000 महिन्याला ते साठवतातच, पैसा वाचवतात. बरोबर. पहिलं चिन्ह आहे मनी ट्रायंगल. बिलकुल असं मनात आणायचं नाही. हे आपण चिन्ह बघितले, माशाचं चिन्ह आणि बऱ्याच काही गोष्टी आहे जी सिलेबस मध्ये आहे, सगळं इथं कव्हर करता येत नाही. कृती देणारं ते चिन्ह असतं, माशाचं चिन्ह. पुढे आता जे आहे पुढचं मिथ, सिटी नाही, ते जुना बातमी. हे बघा, एक्स साईन. 2-3 दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याने मला रील शेअर केला, कुठला तरी एक आहे ज्योतिष, 11 मिलियन व्ह्यूज आहेत त्या एक्स साईनवर. 11 मिलियन व्ह्यूज, 11 मिलियन लोकांनी पाहिलेलं आहे. ते एक साईन इथं तयार होत असतं. बघा, हे बघा, ही धनरेषा आहे, ही खालून वरती चाललेली आहे, आणि एका रेषेने त्याला असा आडवा कट दिलेला आहे. ज्याही व्यक्ती इथं 45, 48, 50, 49 किंवा 42, 44 प्लस असतील, त्या व्यक्ती एकदम याचं जे काही फळ आहे ते समजू शकतात. हा जो क्रॉस आहे, हा धनरेषेवरचा कट आहे, हा व्यक्तीला मोठी अडचण देणारा क्रॉस असतो. त्या कालावधीमध्ये मोठा फायनान्शियल लॉस होतो. व्यापारात असेल तर फायनान्शियल लॉस होतो, नोकरीत असेल तर कित्येक लोकांना, गव्हर्नमेंट सर्वंटला लिटिगेशन, अँटी करप्शन, सस्पेन्शन, वर्ष 1.5 वर्ष मी पाहिलेलं आहे. आणि कॉर्पोरेट सेक्टरचे प्रायव्हेट वाले तर लिटरली 6-8 महिने, वर्षभर घरी बसून जातात. कितीही दांडगा अनुभव असला त्यांचा 15-15, 20-20 वर्षाचा, तरी त्यांना त्या कालावधीमध्ये कोणीही हायर करत नाही, संघर्ष करावा लागतो. या प्रकारचं निगेटिव्ह साईन हे एक्स साईन आहे. बरोबर. जनरली आपल्या भारतात युथ कमी वयाचे जे आहे, बिलो 30 जे आहे, ते हे जास्त पाहतात आणि खुश होतात, आणि लगेच लाईक वगैरे सबस्क्राईब करून, मित्रांना शेअर करून आणि खुश होतात. माझ्या हातात बघा एक साईन आहे, एक साईन. त्यांनी तो 3%, 2%, 7% लोकांच्याच हातात सांगितलं, खुश होतात. म्हणून मी पहिलेच हे सांगितलं की जे मॅच्युअर्ड लोक आहे, अबो 40, 42 किंवा 45 आहे, ते 100% रिलेट करू शकता. कोणाला गेलाय का 40, 45, 47, 48 मध्ये लॉस, फायनान्शियल लॉस, एक साईन चेक करून घ्या. बरोबर. आता ठरवा तुम्हाला उपाय पण असतील ना याच्यावर, सॉरी, त्याच्यावर उपाय पण सांगता येत असतील ना. फायनान्शियल लॉस वरती काहीच उपाय नाहीये निलेश सर. अच्छा. इव्हेंट होणार, त्याच्या जीवनामध्ये ते घडणारच. फायनान्शियल लॉसेसला काहीच जे आहे आपण करू शकत नाही. एखादा क्लायंट आपल्याला विचारायला आला, त्याच्या हातावर जर आपल्याला साईन दिसत असेल तर आपण त्याला काय सल्ला द्यावा. क्लिअर कट सांगायचं, त्या कालावधीमध्ये मोठी उंच उडी मारण्याचा प्रयत्न करायचा नाही, इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करायचा नाही. कित्येक लोक येतात, कित्येक लोक, हा इथं असं, कारण आजकाल बरेच माझे विद्यार्थी आहे किंवा जे अनालिसिस करतात, ते विचारणारच. आपण जेव्हा म्हणतो की सर इथं ह्या कालावधीमध्ये तुमच्या जे आहे 38 मध्ये किंवा 39 मध्ये मला इथं कट दिसतोय, तर ते विचारतात मग काय करायला पाहिजे, काय उपाय आहे त्याच्यावर. तर इन्व्हेस्टमेंट किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही. 1 कोटीचा बंगला आहे आणि त्याला गरज आहे, तो तर 30लाच देतोय, 40लाच देतोय. 100% लिटिगेशन. शेअर मार्केटमध्ये जे आहे त्याला खूप ज्ञान आहे, आणि आमचा मावस भाऊच आहे, मित्रच आहे, शेजारीचे, आणि खूप कमवले त्याने. या स्कीम मध्ये पैसे टाका, त्या स्कीम मध्ये टाका, 100% लॉसच. मोह मायामध्ये वाहत जायचं नाही.
तर कुठंतरी त्या व्यक्तीला जे आहे फायनान्शियल ट्रबल होणार, पण जर माहिती आहे कमी त्रास होतो. बरोबर, आपण रोखू शकत नाही. हे जे योग आहे ते माहिती असेल तर व्यक्ती अलर्ट राहतो. बरोबर हो. हो, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर एम साईन. एम साईन तर एवढे जे लोक आहे 90 ते 95% लोकांच्या हातामध्ये तुमच्या एम साईन दिसेल बघा. जीवनरेषा आहे, ही खालू हे बघा, ही जीवनरेषा आहे, ही मस्तक रेषा आहे, ही तुमची धनरेषा आहे आणि ही हृदय रेषा आहे. 100% भ्रम, बिलकुल याच्यात जायचं नाही. एम फॉर मनी आणि एम फॉर हनी बिनी बिलकुल काही त्याच्यात जायचं नाही. हा पुन्हा रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, हे सगळं भ्रमित करणार आहे एम साईन आणि एन साईन वगैरे. आहेत युट्यूबर आहेत. खूप आहे रील्सवर आणि युट्यूबवर. सर्च करायची गरज नाही. एक पामिस्ट्रीचा व्हिडिओ लाईक करा, हजारो व्हिडिओ येतील तुम्हाला. या चिन्हावरती सुद्धा भरपूर बोललं जातं बरं का. विष्णूजींचं काही आहे, ब्रह्माजींचा, विष्णूजींचा, महेशांचा तिसरा डोळा, नामकन तमकन, खूप काही वाढून चाडून व्यक्तीला सांगितलं जातं. पुस्तकांमध्ये सुद्धा पण ऍक्च्युली हे साईन आहे काय? हे जे साईन आहे आहे काय? एक गव्हाच्या किंवा तांदळाच्या आकाराचा इथं शेप असतो, एक आयलँड असतं, एक बेट असतं. बरोबर. हा तर जीवनात कितीही अपडाऊन आले तर रोजीरोटी त्यांचं जे काय आहे, किचन आहे, खाण्यापिण्याचे हाल होत नाही. तिथं अन्नपूर्णेचा वास असतो. हा बरोबर. हे बघा, ह्या प्रकारचं व्यवसायिक किंवा हे चिन्ह असतं. त्याला खूप काही, यालाही महत्व दिलेलं आहे. बरोबर. सर, अंगठ्यावरून जे प्रिडिक्शन करतात ते कसे? त्यांचं वेगळं शास्त्र आहे. जे ते काय आहे, अंगठ्याचा ठसा घेतात, काही चेहऱ्याचा फोटो काही जे आहे ते वेगवेगळे अभ्यासक आहे. पण आपण पामिस्ट्रीनुसार आहे ना, अंगठ्यावरून बऱ्याच काही गोष्टी, त्या व्यक्तीची विल पॉवर, लॉजिकल पॉवर, लिडरशिप क्वालिटी, इम्पल्सिव्हनेस, डिसिजन मेकिंग, सगळं आपण प्रेडिक्ट करू शकतो. इव्हन फ्रेंडली नेचर. अजून एक बरं झालं तुम्ही विचारलं. आबासाहेब जगताप सरांनी खूप चांगला प्रश्न विचारला. ज्यांचाही अंगठा जो आहे ना असा पाठीमागे फोल्ड होत नसेल, एकदम घट्ट असेल, असा दाबून बघा तुम्ही, तो त्या एकदम आपल्या निर्णयांवरती ठाम राहणाऱ्या व्यक्ती असतात. पुष्पा माहिती आहे ना, बोललं की तसंच करणार. आणि जर फ्लेक्झिबल असेल, एकदम माग जर लुसलुशीत असेल, एकदा असं वळणारा असेल तर मग फ्लेक्झिबल. तुम्ही म्हणता तसं. हा पिक्चरला जायचं जगताप साहेब, हा चलो तुम्ही तिकडे म्हणा. ह्या हॉटेलला जायचं, चला जसं म्हणाल तसं. त्याचा आवडीचा असो नसो, तुम्ही जसं म्हणाल त्या पद्धतीने हो तर हो. काँग्रेस चांगली, हो चांगली. बीजेपी चांगली, अरे एक नंबर. ते त्यांच्या पद्धतीने जे आहे तसे मोल्ड होणारे लोक असतात. त्यांना काही स्वतःच हे नाही. तुम्ही जे म्हणाल तसं. सर, मग अंगठ्यावरून कोणाशी दोस्ती करावी की नाही करावी असं ठरवता येतं का? हो, हे बघा, मैत्रीचा विषय जर आला तर फ्लेक्झिबल जे लोक आहेत त्यांच्याशी मैत्री केलेलं कधीही चांगलं. प्लस आणि मायनस दोन्ही पण आहे. तुमच्या बाजूनेही बोलणार, तुम्हाला चांगला जर निर्णय असला आणि मे बी त्याच्यातून तुम्हाला काही लॉस पण असला तरी ते सपोर्ट करणार. तुम्ही म्हटले की यार नाही, मला आहे ना ही कार खूप आवडते यार, घ्यायला पाहिजे का, भलेही ते बंद झालेलं मॉडेल असेल किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, पण माझ्या मित्राला आवडलं ना, मग ते मायनस पॉईंट लपून ठेवतात. हा त्याच्यातला एक मायनस पॉईंट असतो. नाही ठीक आहे, तुम्ही म्हणता बिंदास देऊ टाका, खूप छान, असं तसं माझ्या भावाकडे अजून आमच्या इथं एकदम छान आहे, मी तर वापरलेली, असं होतं. आणि हे जे आहे ते स्पष्टपणे सांगणार. ज्यांचं काम झुकत नाही ना ते स्पष्ट सल्ला देणार, नाही यार बकवास कार ती, मायलेज एकदम खराब आहे तिचं, हे असं असं आहे. तर ते सगळं कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला. मित्रता कोणाशी करावी न करावी ते सुद्धा पामिस्ट्रीतून आहे ना, ते क्लासमध्ये. आता इथं सगळ्या गोष्टी नाही एक्सप्लेन करू शकत मी तुम्हाला. ओके. अंगठ्याचं वाचलं होतं, त्याच्या एक वाचनात आलं होतं की अंगठा जर खोजा अंगठा असेल, त्या अंगठ्याची प्रॉपर वाढ नसेल किंवा तो पसरट स्वरूपाचा असेल तर तो गुन्हेगारी प्रवृत्ती. हो, याचं पुस्तकांमध्ये जे आहे ना, यस बरोबर बोलताय तुम्ही. हे पुस्तकांमध्ये जनरली आहे ना, खूप वाढून चाडून सांगितलेलं आहे की तो क्रिमिनल माइंडचा असतो आणि त्याच्या हातून खून होऊ शकतो, गुन्हा. हे बघा, इथलं म्हणताय तुम्ही, हा भाग आहे ना असा गोल जास्त मोठा. बरोबर. तसं नाहीये. कित्येक लोकांचं मी पाहिलेलं आहे, यांचं काय होतं माहितीये का, अँगर जे आहे ना, अँगर तो थोडासा लवकर येतो त्यांना. रागीट स्वभाव जो आहे ना तो लवकर येतो. त्यामुळे ना
जे काही जुन्या लोकांनी अभ्यास केलेला आहे किंवा जे निरीक्षण केलेलं आहे तर ते लिमिटेड निरीक्षण केलेलं आहे. त्यांनी जेवढ्या जेवढ्या लोकांच्या हातात पाहिलं तर काही क्रिमिनल दिसले असतील, काही अँगर, काही गुन्हेगार त्यांना दिसले असतील. पण आजच्या युगामध्ये प्रत्येक जण छोट्या अंगठ्यावाला किंवा असं गोल अंगठ्यावाला क्रिमिनलच असतो असं नाही. शास्त्र अपग्रेड होत ओके. जातात. थोडंसं त्यांचं जे आहे ना अँगरचं प्रमाण जास्त दिसून येतं. हा एक मायनस पॉईंट दिसून येतो. पण डायरेक्ट गुन्हेगार, क्राईम किंवा असं काही जे आहे ना खून वगैरे ते असं कधीच प्रिडिक्ट करायचं नाही त्यांना. कधीच नाही. अँगरचं प्रमाण थोडंसं असतं. हो, हो. पुस्तकांमध्ये जनरली हे आहे हा. तुम्ही बरोबर सांगताय निलेश सर. हा पुस्तकात आहे पुस्तकांमध्ये सर. पुस्तकांची पामिस्ट्री जी आहे ती जनरली ऍस्ट्रॉलॉजर लोकांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे त्या लेवलचं जे काय आहे ना तिथं प्रिडिक्शन येत नाही हा. ओके. आणि ते त्या कालावधीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे 100, 50, 200 वर्षापूर्वी ना तर अपग्रेड होत जाते पामिस्ट्री. जसं हात, डोळ्याने पाहणे, मॅग्निफाईंग ग्लासने, प्रिंट आल्या, आता मोबाईल आला तर त्या टेक्नॉलॉजीनुसार तसं जातं. सूर्यपर्वताविषयी, बरोबर. शुक्रवलयाविषयी, तिळांविषयी बरंच निगेटिव्ह ज्या काही गोष्टी आहे लिहिलेल्या आहेत. पण तसं तेवढं त्या लेवलचं घाबरण्यासारखं फळ व्यक्तीला मिळताना दिसत नाही माझ्या ओके. आकलनानुसार. सर मी बोलू? हो, हो. विचारा ना मॅम. नाही फक्त बोलते सर आहे की कुठलाही हे शास्त्र आपण एखाद्या अंगठ्यावरनं किंवा कोणत्याही ग्रहावरनं नाही बोलू शकत. त्यांनी अंगठ्याचं जरी प्रेडिक्शन केलं असलं तरी मंगळ पण बघणं तेवढंच गरजेचं आहे आणि बाकी ग्रह पण बघणं गरजेचं आहे ना सर. हो, ऑब्विसली. त्यामुळे पॅटर्न हा आहे पॅटर्न आहे. व्यक्तीच्या हाताचा रंग हा बघायचा, म्हणजे आकार त्या बघायचा, सरांचा प्रश्न जो बोटांमध्ये आहे चढ-उतार. सॉरी बोटांमध्ये सर पण चढ-उतार. जस्ट हो. म्हणजे असं की त्यासाठी आपण पूर्ण शिकल्याशिवाय गुरुशिवाय विद्या नाही तसं पुस्तकात वाचून आपण काही शिकू शकत नाही. नाही, पुस्तकांमध्ये तर तुम्ही बरोबर. बघा डायरेक्ट असं ड्रॉ केलेली आकृती हाताची आणि त्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे. हा त्याच्यामुळं एक्झॅक्टली. असं जो ह्युमन पाम आहे, आज जे मी तुम्हाला चिन्ह दाखवले, रेषा दाखवल्या, बऱ्याच काही गोष्टी दाखवल्या, तर ते पुस्तकांमध्ये कुठंच आढळणार नाही. माझ्या मते भारतामध्ये तर अजून मी असं कोणतं पुस्तक पाहिलं नाही की सचित्र ह्युमन पामवर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. नाही सर असे पुस्तक पुस्तकं आहेत पण एक आहे की पुस्तकं बरीच आहेत. पण पुस्तकांमधनं कधी आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही कारण की कुठलीही विद्या शिकायची असेल तर ती प्रॉपर शिकली पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. 100% ज्ञान घेऊन मग जो पॅटर्न आहे रंग, आकार, बोटं, पर्वत, रेषा, चिन्ह, तीळ, वलय त्यानुसार जाल तो बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या आहे ना त्या कॅल्क्युलेट करून मग प्रिडिक्शन देता येतं. हे अगदी सर बरोबर आहे. थँक्यू. वेलकम मॅम, वेलकम. नाही मी ऍस्ट्रॉलॉजर आहे आणि मला माहिती आहे. मी पण म्हणजे बघते व्हिडिओ तर भरपूर इकडे तिकडे हे केलं जातं लोकांना की म्हणतात ना की हे चिन्ह ते चिन्ह. हो. तर एक्झॅक्टली तुम्ही जो व्हिडिओ म्हणजे तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. स्पीच कट आणि आपलं महाराष्ट्रीयन आणि एमपी साईडचं जरा वेगळं पडतं नाही असं नाही. नाही, भारतातले जेवढे पण आहे ना, जेवढे आज रोजी जे लोक प्रॅक्टिस करताय हस्तरेषा शास्त्र किंवा पामिश स्वतःला म्हणून घेताय त्यातले 90% ऍस्ट्रॉलॉजर आहेत. हो आणि सर. फक्त जुने पुस्तकं वाचलेले किंवा हो. ऍस्ट्रॉलॉजीनुसार त्यांना ग्रह माहिती आहे, ग्रहांच्या दशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, नाही सर आणि खूप कॉम्बिनेशन आहे म्हणजे हात आणि म्हणजे आपण हात पाहतो आणि कुंडली पाहतो त्याच्यावर खूप आहे कनेक्ट. उलट म्हणजे जे आपली लोक ऍस्ट्रॉलॉजर आहे आणि त्यांनी जर हा जर कोर्स किंवा ही जर ह्या लेवलची पामिस्ट्री जर शिकून घेतली किंवा ज्यांनी शिकलेले आहे माझ्याकडून त्यांना प्रिडिक्शन इतके पटापट देता येतात. कारण ऍस्ट्रॉलॉजी समुद्र आहे. तिथं 2.5 ते 3 लाख सूत्र आहे. एवढं सगळं कॅल्क्युलेट करत जर बसले तर तो व्यक्ती समोरचा निघून जाईल आणि त्याला किती एनर्जी लावावी लागेल. पण पामिस्ट्रीमध्ये पटापट 2-2 मिनिटांमध्ये तुम्ही प्रिडिक्शन देऊ शकता. जसं भाग्योदयाचं किती सोपं उदाहरण दिलं मी तुम्हाला. धनरेषा जिथून तिच्यात पॉवर आहे झाला त्या व्यक्तीचा भाग्योदय. व्यक्तीला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जायचंय की काय करायचंय त्याला करिअरमध्ये त्याची करंगळी बघून घ्यायची. त्याच्या हातावर चिन्ह सुद्धा येते. सरकारी लाभ त्याला मिळेल की नाही त्याचे चिन्ह सुद्धा आहे. तो टॉपिक राहिला ऍक्च्युली बराच वेळ झाला पण ते सुद्धा हातावरती कळतं. राजकारणी सुद्धा कधी तो नगरसेवक, आमदार, खासदार होणार, कधी मंत्री होणार ते सुद्धा हातावरती आपल्या कळतं. इवन अपघात कधी होणार, सर्जरी कधी होणार, कधी कुठं काय त्याला अडचणी येणार, आर्थिक ते सुद्धा आपण राहू रेषेच्या कालावधीमध्ये बघितलं आणि जीवन रेषेवरती दिसतं ते. बरोबर. अजून कोणाचे काही प्रश्न? अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे का? विचारू शकता. वेळ आहे आपल्याकडे अजून 12 मिनिटं आहेत. सर सॉरी 1 मिनिट विचारते फक्त मी. आपल्या हातावरनं कुंडली तयार करतात असं म्हणतात तर ते खरं आहे का सर?
नाही, हातावरून नाही. कुंडली हे स्पेशली त्याला तुमचं जन्मतारीख, वार, वेळ, नाही 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 ठिकाण. तसं नाही सर. हम्म. म्हणजे आता मी असं बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, हा. की हातावरून ज्यांच्या कुंडल्या नाही आहेत त्यांच्या कुंडल्या पण करता येतात. कारण की आपली जी पेरं आहेत बोटांची हा 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 त्याच्यावरनं आपण लग्न ठरवू शकतो असं म्हणतात. आपली 12 पेरं आहे, म्हणजे जी पेरं Yes, आहेत. तसे काही लोक आहेत भारतामध्ये. खूप लिमिटेड लोक आहेत की ते हात बघून तुमची जन्मतारीख पण प्रॉपर सांगतात, जन्म वेळ पण येस. सांगतात. माझ्या मते नॉर्थला कोणीतरी एक आहे, अभ्यासक आहे. मध्यंतरी एका विद्यार्थ्यांनी मला त्यांचा व्हिडिओ शेअर केला होता. पण ते हां, त्यासाठी दोनच अभ्यासक आहे भारतामध्ये, जे तुमचं हो सर. तारीख आणि वेळ, इव्हन आई वडिलांचं अद्याक्षर जे आहे ते सुद्धा ते सांगतात. एक दोनच लोक आहेत, साऊथला सांगतात ना सर, पण ते साऊथला त्यांच्याकडे ती विद्या अंगठ्यावरून असते. सांगतात. काय म्हटले सर? साऊथला पण सांगतात अंगठ्यावरून सगळं, आई वडिलांचं नाव वगैरे सगळं. हो, तर ते विद्या आहे ना. मग नाडीशास्त्र, सांगितलं ना, नाडीशास्त्र. चेहरा बघून सुद्धा असे हो, अभ्यासक नाडीशास्त्र, खूप सर, बरोबर. भारतामध्ये. नाडीशास्त्र आहे सर ते. भारतामध्ये असे अभ्यासक खूप आहेत. ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते केलेलं आहे. त्यांना सुद्धा ही विद्या का प्राप्त होते हे सुद्धा या कोर्समध्ये मी ना ऍड केलेलं आहे. बरेच तुम्हाला जे आहे आजकाल ते दरबार लावणारे बरेचसे आहेत बघा. ते जे हातावरती ते आपल्या पेपरवरती लिहितात, दरबार लावून आहे ना, तुमची पर्चीवाले बाबा जे आहेत, काही चेहरा फेस रिडिंग वाले लोक आहेत, काही जे काही आहे तुम्ही जे म्हटले अंगठ्यावरून म्हणा किंवा याच्यावरून म्हणा, असे जे काही भाकीत करणारे लोक आहेत त्याचे सुद्धा चिन्ह हातावरती असतात. ते ज्या व्यक्तीच्या हातात आहे, तर तुम्ही साधारण छोट्या मोठ्या मंदिरात बसणारे जे काही गुरुजी आहे, दर्गा, गुरुद्वारा जिथं जे आहे, तर त्या लोकांच्या हातात ते असतात. तर ते लोक प्रिडिक्ट करतात, 2-3 गोष्टी सांगतात, तंतोतंत त्या व्यक्तीशी जुळतात, तंतोतंत. या क्लासमध्ये सुद्धा अशा 1-2 व्यक्ती आहे जे की माझे विद्यार्थी आहे. पटकन त्यांना त्या गोष्टी क्लिक होतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते कामं करतायत. ह्याच क्लासमध्ये आता मी नाव घेऊ शकत नाही त्यांचं किंवा ते जे काही आहे एक्सप्लेन करू शकत नाही, पण त्या विद्या आहेत. तुम्ही 100% बरोबर सांगितलं. त्या प्रकारच्या विद्या भारतामध्ये आहेत. बरोबर? तर आपला मेन कोर्स केव्हापासून सुरू होणार आहे? कोर्स जो आहे आपण हा 5 तारखेपासून 5 डिसेंबर पासून ऍडव्हान्स पामिस्ट्रीची ही जी काय आहे दुसरी मराठीची बॅच चालू करतोय. एक मराठी आणि एक हिंदी या 2 बॅचेस ऑलरेडी चालू आहे. बरोबर? हो. त्याची डिटेल कशी मिळेल? डिटेल आता जे आहे हे बघा, त्यासाठी काही स्पेशल आम्ही पीपीटी बनवलेली नाहीये. मी म्हटलं डायरेक्ट सिलेबस आहे, त्याच्यावरती जे काही क्वेश्चन आन्सर असेल ते सगळ्या विद्यार्थ्यांशी 1 to 1 मी संवाद साधेल. हिंदीमध्ये सुरुवातीला आपण जे काही आहे हिंदीमध्ये 30,000 रुपये फीस घ्यायचो ऍडव्हान्स पामिस्ट्री कोर्सची. आता ती 50,000 झालेली आहे. महाराष्ट्रीयन लोकांसाठी पण 30,000 होती, पण ती मागच्या 1-2 बॅचेस पासून आपण 15,000 केलेली आहे. या ज्या बॅचमध्ये बरेचसे उत्सुक लोक होते. अजूनही दुसरे 1-2 शास्त्र आहेत त्याच्याशी रिलेटेड क्लास जे आहे, कोर्स आहे, तिथेही मी होतो. तर तेही इंटरेस्टेड दिसले तर हा जो कोर्स आहे ऍडव्हान्स लेवलचा, शून्यापासून तर प्रिडिक्शन लेवल पर्यंत तुम्हाला याच्यात ज्ञान मिळणार आहे. पूर्ण जे काही आहे प्रिडिक्शन पर्यंत तुम्हाला मी सगळं शिकवणार आहे. साधारणतः हा क्रॅश कोर्स पण म्हणू शकता तुम्ही. डेली याचं एक लेक्चर असणार आहे. 5 तारखेपासून डेली एक सेशन असं असणार आहे. पीपीटी वरती पूर्ण गोष्ट जी काय आहे तुम्हाला सगळं दाखवलं जाईल, समजावलं जाईल. आणि ह्या वेळेला याची जी फीस आहे 11,111 म्हणजे 5 times 5 जी आहे ती आपण फीस ठेवलेली आहे. बाकीचे डिटेल ज्यांना इंटरेस्टेड आहे ते माझी असिस्टंट आहे अर्चना, तिच्याशी संपर्क करू शकता. माझेही दोन्ही नंबर जे आहे ते मेन्शन केलेले आहे. तर ज्याही लोकांना कुठेही अडचण असेल फीजच्या बाबतीमध्ये, क्लासच्या टायमिंगच्या बाबतीमध्ये, कारण याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. बरोबर? दुसऱ्या ज्या बॅचेस चालतात त्या फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे चालतात. 3 दिवस बॅचेस असतात त्याचंही रेकॉर्डिंग त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. पण ही जी बॅच आहे ही रेग्युलर बेसिसवरती, डेली बेसिसवरती चालणार आहे. बरोबर? साधारणतः 1 महिन्याच्या वरती 1 ते सव्वा महिना याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे पूर्ण प्रिडिक्शन लेवलवरती हा क्लास जाण्यासाठी. बरोबर? 28 ते 30 सेशन माझे होत असतात. आणि जास्तही झाले. हा बोला सर. बोला सर, तुम्ही बोला. 28 ते 30 सेशन माझे असतात याच्यामध्ये. 1 ते सव्वा महिना हा जो काही आहे कोर्स चालणार आहे. डेली हा 5 तारखेपासून डेली असणार आहे. आणि आपण लिमिटेडच विद्यार्थी घेतो. खूप जास्त 40, 50, 100 विद्यार्थ्यांचं असं नसतं. लिमिटेड विद्यार्थ्यांचं असतं. त्यामुळे 1 to 1 कम्युनिकेशन होतं. समजायला सोपं जातं.
बरोबर. आणि तुम्हाला पर्सनल भेटायचं असेल तर कसं असतं काय? मग ऑफलाईन प्रोसेस समजून सांगितलं मी. पर्सनली भेटायचं असेल तर नाशिक देवळाली कॅम्प भगूरला आपलं ऑफिस आहे. रजिस्ट्रेशन करून तुमचं नाव नोंदवून आणि जी कम्फर्टेबल डेट आहे किंवा जो स्लॉट अवेलेबल आहे ते अर्चना तुम्हाला सांगते, ते मॅच करून त्या कालावधीमध्ये बोलवलं जातं. जो सुटेबल दोघांसाठी टायमिंग असेल ते. मी अवेलेबल असेल तुम्हालाही ओके. येण्यासाठी, कारण बाहेरून येण्यासाठी वेळ लागतो. तुम्हाला सुट्ट्या टाकणं, ट्रॅव्हलिंग आहे, सगळं कॅल्क्युलेट करावं लागतं. तर तसं बघून बरोबर. अपॉइंटमेंट दिली जाते. तर भरतून महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरूनही वेगळ्या राज्यातून भरपूर लोक ऑफिसला येतात. आणि ज्यांना पॉसिबल नाहीये, विदेशात आहे, दुसऱ्या राज्यात आहे, तर त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा तर आहेच ऑलरेडी. चांगला कॅमेरा यूज करायचा, प्रॉपर सनलाईट यूज करायचं आणि फोटो पाठवायचे. दोन्ही सुविधा आहे. अनालिसिस साठी स्पेशली ओके. क्लाससाठी म्हणाल तर क्लासचे डिटेल ऑलरेडी मी शेअर केले तुम्हाला. 5 तारखेला आपली बॅच चालू होईल. 11,111 त्याची फीज आहे. ज्यांनाही त्याच्यात जॉईन व्हायचं आहे त्यांनी 5 तारखेच्या अगोदर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. बरोबर. ठीक आहे. हो, सगळं प्रिडिक्शन लेवल जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या लेवल पर्यंत शिकवलं जाईल. ज्या काही तुमचे प्रश्न असतील ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर केले जातील. बरोबर. चालेल चालेल सर. हो, थँक्यू. वेलकम सर, वेलकम. 5 मिनिटं आपल्याकडे आहेत, अजून 5 मिनिटं. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू क्लासची वेळ शकता. काय असेल सर? सॉरी, क्लासची वेळ काय असेल? क्लासची वेळ आपण ठरवू, 5च्या अगोदर ठरवू. संध्याकाळीच असेल. 99.99% संध्याकाळीच असेल. आता ह्या ज्या बॅचेस आहे 5:30 ते 6:30, 6:30 ते 7:30, त्या कालावधीमध्ये मी व्यस्त असतो. जनरली आपण 7:30 किंवा 8चा टायमिंग ठेवू. म्हणजे प्रॉपर सगळ्यांना जे काही आपलं रुटीन आटपून हे करू शकता, लॉग इन करू शकता. बरोबर. ओके. हो. काही प्रश्न आहे कोणाचा क्लास संदर्भात, हस्तरेषा शास्त्रा संदर्भात, कुठल्याही संदर्भामध्ये काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तर हातावरून पाहून क्लास करणं योग्य आहे की नाही हे सांगता येईल की नाही? काय काय हे जमल की नाही पुढे जाऊन? हाताच्या रेषांवरनं हातांच्या क्लास कशाला, करणं किती तुम्हाला लाभदायक जन्मतारीख होईल? घेऊनच सांगतो. निलेश सर, तुमची जन्मतारीख सांगा फक्त मला. 22 एप्रिल 1985. 22 एप्रिल म्हटल्यानंतर तुम्हाला डबल 2 मिळालेला आहे. तुमच्या जन्मतारखेमध्ये तुम्हाला डबल चंद्र येतो. तुमची इंट्युशन पॉवर खूप चांगली आहे. 2 प्लस केलं तर 4 नंबर येतोय, राहूचा येतोय. तर तुम्हाला सगळे काही सेन्सेस जे आहे ऍक्टिव्हेट आहे. 100% ऑकल्ट सायन्स मध्ये तुम्ही करू शकता. ऑकल्ट सायन्स मध्ये जे लोक चांगले काम करतात त्यांच्याकडे ती पॉवर आहे. हा प्रश्न तुम्ही अगोदर विचारायला पाहिजे होता, तरी मी सांगून देतो. हे बघा, या गुरु पर्वतावरती हे जे काही इंडेक्स फिंगर आहे आपली तर्जनी आहे, गुरु पर्वतावरती तुम्हाला आडव्या रेषा दिसून येतील. तुमच्या आडव्या रेषा किंवा गुरुवलय असतं. एक जर असेल तर गुरुवलय, जास्त जर असतील तर आपण आडव्या रेषा किंवा जास्त गुरुवलय आपण म्हणू शकतो. तर त्या लोकांना याच्यामध्ये खूप हाय लेवलवरती जे काय आहे ना ज्ञान घेण्याचं किंवा करिअर. माझी सुद्धा जन्मतारीख 22 आहे निलेश सर. ओके. 100% करू शकता तुम्ही. ते तर मी फक्त तारखेवरून सांगितलं. हातावरून तर आपण बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. 17/5/1966. सॉरी, 17/5/1966. 7 नंबर आलाय तुमचा. 17 मध्ये 7 आलाय. 17/5/1966. हो ना, मग 17 मध्ये 7 आलेला आहे. ऑलरेडी तुमची जन्मतारीख 17 आहे ना, त्याच्यामध्ये 7 आलेला आहे. 7 म्हणजे केतू आहे. केतू जो आहे तो 6 सेन्स आहे. केतूकडे सुद्धा इंट्युशन पॉवर असते. तर तुम्ही एकदम प्रेमळ, सोज्वळ आणि एकदम स्मूथ रित्या प्रिडिक्शन देणारे पाम रीडर किंवा ऑकल्ट सायन्सचे विद्यार्थी, अभ्यासक व्हाल. सर चिकाटी पण आहे ना, 8 नंबर आहे. 1 आणि 7. हो, 1 आणि 7 आहे ना, त्यांचं आलंच ना. ते मुलांना नाही, चिकाटी 8. 17चा 8 येतो ना, म्हणजे हो, चिकाटी मेहनत पण करायला आहे. लागेल. मेहनत 100% घेतील ते, कारण तिथं 1 पण आहे, 7 पण आहे, दोन्हींचं कॉम्बिनेशन 8 पण आहे. बरोबर. हो, म्हणजे ते पुढे जाणार, फार पुढे जाणार ते. खूप चांगले, एकदम चांगले ज्योतिषी होऊ शकता तुम्ही. आणि जो हा सिलेबस यातून पटापट. मॅडमचं नाव काय? मॅडम यांचं नाव काय? दीप्ती देसाई मॅम. मी सरांचे स्टुडंट आहे. थँक्यू मॅम. सर 30/10/73. 30/10/73. बघा, 73 मध्ये ऑलरेडी तुम्हाला 7 मिळालेला आहे. 3 पण तुमचा 2 वेळा आलेला आहे. हे न्यूमरोलॉजी नुसार मी सांगतोय बरं का. ओके. तुमच्याकडे ते कंपन आहेत, ते कॅल्क्युलेशन आहे. ह्या
क्लासमध्ये जेवढ्याही लोकांनी जॉईन केलेलं आहे, हे उगाच तुम्ही जबरदस्ती कोणीतरी बसवलं किंवा तुमची असं नाहीये. नाही. परमेश्वराची ही कृपा आहे. परमेश्वर आपल्याला प्रत्येक गोष्टी साठी सिलेक्ट करत असतो. क्लास असेल, ती विद्या असेल, ती नोकरी असेल, तो व्यापार असेल, इव्हन ते रत्न सुद्धा जे आपण म्हणतो ना, तर त्यांनी आपल्याला सिलेक्ट केलेलं असतं की हा यांनी माणिक धारण केला तर बघा भरभराट, यांनी पुष्कराज, असं तसं नसतं. आपण किती इच्छा असेल तर त्या गोष्टी आपल्याला सिलेक्ट करतात. तुम्ही तुमच्या मनाने इथे कनेक्ट झालेले आहात. परमेश्वराने तुम्हाला ती सद्बुद्धी दिलेली आहे. तुमच्याकडे ते कॅल्क्युलेशन 100% सगळ्या लोकांकडे आहे. ऑकल्ट सायन्सचं, गूढशास्त्र शिकण्याचं. मग त्या वेगवेगळ्या सर बरं तर 14चं पण सांगा सर जाता जाता. 14 तारीख आहे का तुमची? हो. हो 14 असेल तर मग बेस्ट आहे ना. 14 म्हणजे 5 नंबर आहे. 5 नंबर बुधाचा असतो. बोलक्या असतात त्या व्यक्ती, दिसायला सुंदर असतात, व्यवहार ज्ञान चांगलं असतं. प्लस 1 आणि 4 आहे. 1 आणि 4 म्हटल्यानंतर सूर्य आणि राहू, ते राजाचा स्वरूप पण आहे, इल्युजन्स पण आहे, तो सेन्स पण आहे व्यापाराचा म्हणा किंवा सगळ्या गोष्टींचा. बरोबर? चांगला नंबर आहे 14 तारीख एकदम. हो सर थँक्यू. वेलकम वेलकम मॅम, वेलकम. अमृत सरांना अजून सांगू शकतो, एक अजून छोटी ट्रिक देतो बघा. जेवढ्याही लोकांना जगताप सर आहेत, अमृत सर आहेत, अजून कोणाच्या आता मला चेहरे दिसत नाहीये, पण ज्या ज्या लोकांच्या डोळ्यावरती चष्मा आहे, रिंग फिंगरच्या खाली, अनामिकेच्या खाली जाऊन बघाल तर तुमचा सूर्य पर्वत दबलेला आहे. पामिस्ट्रीची ट्रिक देतो तुम्हाला. खड्डा दिसेल तुम्हाला. बरोबर सर. अजून किती तुम्हाला अहो इतक्या क्ल्यू आहे. तुम्ही समोर बसलेल्या व्यक्तीला जर तुम्ही 15 किंवा 20 प्रिडिक्शन दिले ना, एक सुद्धा प्रिडिक्शन तो नाकारू शकत नाही. एक प्रिडिक्शन जर त्याने नाकारलं ना, मला कॉल करायचा. या अभ्यासावर 16-3-83 एवढा आत्मविश्वास आहे मला. सर 16-3-83 सर 16-3-83 16-3 मध्ये 7 मिळालाय तुम्हाला. चौधरी सर 16 मध्ये 7 मिळालाय तुम्हाला. 1-6 आहे. झालं का बंगल्याचं काम पूर्ण झालं का? हो चालू आहे. यस. 1 नंबर चालू आहे, बंगला 6 चालू आहे. नंबर लक्झरीचा. खूप छान बंगला होणार आहे तुमचा. खूप छान हो. बंगला. 7 नंबर तुम्हाला तर तुमची कृपा आहे. हो. Yes. बरोबर? तर 11 हो, वाजले सर. आता. काय म्हटले सर? 11 वाजले. चालेल. धन्यवाद सगळ्यांचे. खूप खूप आभार. ज्यांनाही क्लास जॉईन करायचा नाही, आहे, म्हणून ऑलवेज तुमचं- वेलकम सर. आहे. स्पेशल ह्या अभ्यासासाठी थँक्यू सर. फीज रिड्यूस केलेली आहे. कोणाला काही अडचणी असतील, इन्स्टॉलमेंट हवे असतील तर अर्चनाशी संपर्क साधा. थँक्यू सर. तुम्हाला सगळं करून देणार आहे. सगळ्यांनी ही विद्या शिका. सगळ्यांना मी बेस्ट ऑफ लक म्हणेल. आणि तुम्ही सगळे इथे जॉईन झाले या या शास्त्राविषयी तुम्ही जे काही क्युरियोसिटी होती, जे काही तुमचे प्रश्न होते, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. चांगला क्लास झाला. थँक्यू सर. खूप खूप आभारी आहोत सर. क्लास खूप सुंदर झाला. खूप छान सांगितलं. धन्यवाद. कविता बटन चालू नाही. थँक्यू सर. गुड नाईट सर. गुड नाईट. बटन चालू नाही केलं.